गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आवाज येतोय? हो सर. ओके. येस सर. आज आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू जो महत्वाचा आहे तो ट्रीटमेंट ऑफ कफ पाहणार आहोत. CCMP एक्झामच्या दृष्टीने या टॉपिकवर शॉर्ट नोट येऊ शकते. त्यामध्ये पण स्पेसिफिकली ट्रीटमेंट ऑफ ड्राय कप, ट्रीटमेंट ऑफ प्रोडक्टिव्ह कप असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. किंवा मग डायरेक्ट ड्रगची नावं ग्रुप मेन्शन केला जातो. राईट ए शॉर्ट नोट ऑन एक्सपेक्टरंट और म्युकोलायटिक ड्रग्स, राईट ए शॉर्ट नोट ऑन अँटीटसिव्ह. तर शॉर्ट नोटच्या दृष्टीने हा टॉपिक महत्वाचा आहे. पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे कफ हे कॉमन सिम्पटम पेशंटमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल आणि त्यामुळं कफ पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रीटमेंट काय काय देतात ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. फक्त आता फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय पॉइंट्स महत्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये एक ब्रॉन्कियल अस्थमा टॉपिक आहे, तो लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे आणि कफ हा टॉपिक शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. आपण पहिले कफ म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. कफ रिफ्लेक्स काय आहे ते एक जाणून घेणार आहोत. कफचे कॉजेस काय आहे ते जाणून घेणार आहोत आणि मग त्या कॉजनुसार काय ट्रीटमेंट दिली जाते ते जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जे आपण ड्रग यूज करतो, व्हॉट एव्हर ड्रग वी आर युझिंग इन कफ जे आहेत, कॉज पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला स्पेसिफिक तर ड्रग यूज करायचे असतात, पण जो कफ आहे सिम्पटमॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, इम्प्रुव्हमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काही स्पेसिफिक ड्रग यूज करतो सिम्पटम्स इम्प्रूव्ह होण्यासाठी, तर ते ड्रग ऍक्च्युली आज आपण पाहणार आहे. कॉज पॉइंट ऑफ व्ह्यू प्रत्येक जो कॉज आहे तो ट्रीट करणं गरजेचं आहे, बरोबर आहे, आणि त्याबरोबर सिम्पटम पॉइंट ऑफ व्ह्यू काही ड्रग्स देणं गरजेचं आहे. तर कफ हा एक प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे. ओके. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की कफ हेल्प्स टू एक्सपेल इरिटंट मॅटर और रेस्पिरेटरी सिक्रेशन फ्रॉम द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. तर हा प्रायमरीली प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे आणि एअरमध्ये जर म्युकस सिक्रेशन जास्त झाले असेल, इरिटंट मॅटर काही रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असेल, ओके, त्यानंतर फॉरेन बॉडी असेल, तर ते बाहेर टाकण्यासाठी हा कफ रिफ्लेक्स फार महत्वाचा आहे. तो प्रायमरीली इट इज प्रोटेक्टिव्ह आपण म्हणू शकतो. आणि जर जे सिक्रेशन्स झालेले आहेत ते जर पूर्ण बाहेर नाही गेले तर तिथं ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो, म्युकस प्लग फॉर्मेशन होऊन ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो आणि मग ब्रिदिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जर रेस्पिरेटरी ट्रॅक मधले सिक्रेशन जास्त होत असतील किंवा एखाद्या फॉरेन बॉडी रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये गेली असेल, ओके, किंवा काही इरिटंट्स असतील तर ते बाहेर जाणं गरजेचं आहे रेस्पिरेटरी ट्रॅक मधून. तर हे बाहेर पाठवण्याचं काम हे कफ रिफ्लेक्स थ्रू होतं. ओके, तो इट इज ए प्रायमरीली प्रोटेक्टिव्ह इन नेचर. आता एक म्युकोसिलेरी नावाचं कन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे की जे रेस्पिरेटरी इपिथेलियल सेल्स असतात, लाइनिंग इपिथेलियल सेल, तर त्या इपिथेलियल सेलला सिलिया नावाचा स्ट्रक्चर असतो. आणि सिलियाच्या मुवमेंटमुळे काय होतं की जो म्युकस आहे हा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट पासून थ्रोटकडे ढकलला जातो आणि मग थ्रोट मधून तो एक तर बाहेर फेकला जातो कपच्या माध्यमातून किंवा स्वॅलो केला गेला तर तो स्टमक मध्ये जातो. तर जो पण म्युकस सिक्रेट होतो रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, तो म्युकस थ्रोट पर्यंत आणण्यासाठी ह्या रेस्पिरेटरी ट्रॅकला जे इपिथेलियल लाइनिंग आहे त्यावरचे सिलिया आहेत त्यांचं कार्य फार महत्वाचं आहे आणि त्याला आपण म्युकोसिलेरी क्लिअरन्स असं म्हणतो. म्युकोसिलेरी क्लिअरन्स तो डिक्रीज झाला तर मग रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जे सिक्रेशन आहे ते तसेच राहू शकतात. तर डिफेक्टिव्ह म्युकोसिलेरी क्लिअरन्स मुळे जे सिक्रेशन आहेत ते रेस्पिरेटरी ट्रॅक मध्येच अटकून जातात आणि त्यामुळे रिकरंट इन्फेक्शन पेशंटला होऊ शकतं, रिकरंट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. आणि जेव्हा रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतं त्यावेळेस रेस्पिरेटरी इन्फेक्शन परत म्युकोसिलियरी क्लिअरन्स अजून कमी करतात, त्यामुळे कंडिशन अजून वर्सन होते.
आणि पेशंटला क्रोनिक कफ एक्सपिरियन्स होतो काही पेशंटमध्ये. तर म्युकोसिलियरी क्लिअरन्स हे म्युकस रेस्पिरेटरी ट्रॅक मधून थ्रोट कडे जाण्यासाठी फार महत्वाचं आहे. पण थ्रोट नंतर ते थ्रोट मध्ये आल्यावर तो कपच्या माध्यमातून बाहेर पण टाकलं जाऊ शकता, किंवा तो काही वेळेस ते स्वॅलो पण होतं काही पेशंट कडून. आता कफ रिफ्लेक्स काय ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. हे सगळे पार्ट जस्ट अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. काय म्हणता येईल की आपलं बेसिक गोष्टी क्लिअर आपण पहिले करूया. कफ रिफ्लेक्स काय असतो? तर कफ रिफ्लेक्स मध्ये तुम्हाला पहिले ऍफरंट पाथवे काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इफरंट पाथवे काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. तर ह्या ऍफरंट पाथवे म्हणजे ऍफरंट पाथवे म्हणजे काय, की पेरिफेरल साईट करून सिग्नल्स ब्रेनकडे घेऊन जाणारा पाथ. म्हणजे सिग्नल्स लंग्स कडून ब्रेनकडे जातात, किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम कडून ब्रेनकडे जातात. आणि इफरंट पाथवे म्हणजे ब्रेन पासून रेस्पिरेटरी सिस्टीम कडे येणारा पाथवे. तर यामध्ये ऍफरंट पाथवे, ब्रेनचा रोल आणि इफरंट पाथवे हे तिन्ही महत्वाचे आहेत. तर एक लक्षात घ्या की ह्या ऍफरंट पाथवे म्हणजे हे ऍफरंट पाथवे मध्ये काय होतं की जे इम्पल्सेस आहेत, ओके, ऍफरंट पाथवे हे सेन्सरी इम्पल्सेस कफ सेंटरकडे घेऊन जातात रेस्पिरेटरी सिस्टीम पासून. रेस्पिरेटरी सिस्टीम वर व्हेरियस रिसेप्टर्स जे आहेत, कफ रिसेप्टर्स ते प्रेझेंट असतात. आणि हे रिसेप्टर काही कारणांनी ऍक्टिव्हेट झाले तर ते ऍफरंट पाथवे ऍक्टिव्हेट करतात आणि सिग्नल्स ब्रेनकडे जातात. मग आता हे कफ रिसेप्टर हे कुठं कुठं प्रेझेंट असतात ऍफरंट पाथवेशी रिलेटेड? तर लॅरिंग्स वर असतात, ट्रकियावर असतात, त्यानंतर ब्रॉन्कायवर असतात, फॅरिंग्स, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल, इसोफॅगस, प्ल्युरा, डायफ्राम, पेरिकार्डियम ह्या सर्वांवर हे कप रिसेप्टर प्रेझेंट असतात. आणि ते काही स्टिम्युलस जे आहे ते भेटतं, आणि ते स्टिम्युलस ह्या रिसेप्टरवर बाइंड होऊन ऍक्टिव्हेशन होतात रिसेप्टरचे, आणि रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले ते सिग्नल्स पेरिफेरल साईड करून ऍफ्रनने ब्रेनकडे जातात. मग आता कप रिसेप्टर तुम्हाला मी सांगितलं की रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे कप रिसेप्टर प्रेझेंट आहेत. लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, फॅरिंग्स, बरोबर. आणि वेगवेगळे स्टिम्युलाय ते कप रिसेप्टर स्टिम्युलेट करतात, ऍक्टिव्हेट होतात रिसेप्टर, आणि सिग्नल ब्रेनकडे जातात. तर यामध्ये काही मेकॅनिकल स्टिम्युलाय असतात, त्यात डस्ट, फॉरेन बॉडीज, म्युकस हे असतात. काही केमिकल स्टिम्युलाय असतात, स्मोकिंग, जे एक्सटेसिव्ह स्मोकिंग करतात त्यांना क्रोनिक कफ डेव्हलप होतं पहा. तर स्मोकिंग मध्ये नंतर सीओपीडी डेव्हलप होतो, आणि हे स्मोकिंग काय करतं की कफ रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात आणि मग सिग्नल ब्रेनकडे जातात. ओके. त्यानंतर पोल्युटन्स आहे, इरिटंट गॅसेस आहे, हे केमिकल पण रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात. काही इन्फ्लॅमेटरी मीडिएटर हे कफ रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात. त्यात हिस्टामाइन आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे, ब्रॅडिकायनिन, ते पण कफ रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात आणि सिग्नल्स हे ब्रेनकडे जातात. ओके. आता हे सिग्नल जाण्यासाठी वेगवेगळ्या नर्व्स आहेत. त्या नर्व्स मध्ये मी काही डिटेल जात नाही. म्हणजे मेन जी आहे ती व्हॅगस नर्व आहे. ओके. ती जाते. ही मेन सेन्सरी नर्व आहे जी पेरिफेरल ऑर्गन्स कडून ब्रेनकडे जाते. ट्रायजेमिनल नर्व आहे, ती नोज आणि पॅरानेझल सायनस पासून ब्रेनकडे सिग्नल पाठवते. ग्लोसोफॅरेंजियल नर्व फॅरिंग्स आणि पोस्टेरियर टंग पासून जाते. तर ह्या काही जे आहे सुपेरियर लॅरेंजियल नर्व आहेत, तर ह्या सुपेरियर लॅरेंजियल नर्व लॅरिंग्स पासून सिग्नल पाठवते. ह्या सगळ्या नर्व्सनी सिग्नल ब्रेनकडे जातात. आता ब्रेन मध्ये मिड्युला ऑब्लंगेटा नावाचा एक पार्ट आहे. ओके. आणि तिथं कप सेंटर प्रेझेंट असतात, आणि हे कप सेंटर ऍक्टिव्हेट होतात जेव्हा सिग्नल्स ब्रेनकडे जातात, तेव्हा हे कप सेंटर ऍक्टिव्हेट होतात. आणि कप सेंटर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ब्रेन कडून सिग्नल्स इफरंट पाथवेने
ब्रेन कडून सिग्नल इफरंट पाथवेनी हे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कडे येतात, रेस्पिरेटरी सिस्टीम कडे येतात. ओके, मग इफरंट पाथवेनी कोणकोणत्या नर्व थ्रू सिग्नल्स येतात? तर व्हॅगस नर्व आहे, त्यानंतर फ्रेनिक नर्व आहे, स्पायनल मोटार नर्व आहे. हे सिग्नल्स रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कडे येतात. ओके, तर ह्या नर्वनी सिग्नल्स इकडे आल्यानंतर मग रेस्पिरेटरी मसल जे आहेत, ओके, त्यात डायफ्राम असेल, इंटरकॉस्टल मसल्स असेल, ऍक्सेसरी रेस्पिरेटरी मसल आहे, ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यानंतर कफ रिफ्लेक्स येतो, कफ येतो आणि कफ मध्ये मग जे पण रेस्पिरेटरी मधलं सिक्रेशन आहे ते बाहेर पडतं. ओके, तर थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं की हे कप मध्ये पेरिफेरल रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले व्हेरियस स्टिम्युलामुळं, तर सिग्नल्स ब्रेनकडे जाणार आहेत आणि मग ब्रेन त्यानुसार इफरंट पाथवेने सिग्नल्स हे रेस्पिरेटरी सिस्टीमकडे पाठवणार आहे आणि त्यानंतर तो कफ रिफ्लेक्स येणार आहे. ओके, तर हे नॉर्मल फिजिओलॉजी पार्ट मी तुमच्याशी डिस्कस केलाय. कफ कसा प्रोड्यूस होतो, कफ रिफ्लेक्स कसा प्रोड्यूस होतो. आता त्यामध्ये दोन प्रकारचे कफ आहेत, प्रोडक्टिव्ह कप आणि नॉन प्रोडक्टिव्ह कप. प्रोडक्टिव्ह कपला वेट कप असं म्हणतात आणि नॉन प्रोडक्टिव्ह कपला ड्राय कप असं म्हणतात. बरोबर. आता व्हॉट आर द कॉजेस ऑफ कफ ते आपण पहिले पाहून घेणार आहोत. तर तुम्हाला कफचे कारण माहिती आहे का? काय कशा कशामुळे कफ होऊ शकतो? इन्फ्लेमेशन व्हेरी गुड. ब्रॉन्कास. ब्रॉन्कायचं इन्फ्लामेशन. आता कसं असतं पहा, कफ व्हायचे कारण खूप आहेत. रेस्पिरेटरी कॉजेस आहे, मोस्ट कॉमन तर रेस्पिरेटरी कॉजेस असणार आहे. बरोबर आहे. कफ इज ए सिम्पटम्स. बरोबर आहे. खूप साऱ्या आजारामध्ये कफ हे सिम्पटम आहे. बरोबर आहे. मग कधी कधी कफ होऊ शकतो, तर रेस्पिरेटरी कॉजेस मध्ये एखाद्या वेळेस म्हणजे काही कॉमन कोल्ड होतं. ओके, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असेल आणि त्याच्यात जर पोस्ट नेझल ड्रिप होत असेल, म्हणजे सिक्रेशन जर पाठे म्हणजे नोज मधून खाली जात असतील, ओके, तर त्यामध्ये कफ होऊ शकतो. त्यानंतर फॅरेंजायटिस, लॅरिंजायटिस ते आहेत, म्हणजे अप्पर एअरवे अफेक्ट झाले तर कफ होऊ शकतो. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्व्हॉल्व झालं तरी कफ होऊ शकतो. मग त्यात ब्रॉन्कायटिस आहे, त्यात अॅक्यूट ब्रॉन्कायटिस आहे, क्रोनिक ब्रॉन्कायटिस आहे, ब्रॉन्कियल अस्थमा आहे, निमोनिया आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, नंतर ब्रॉन्कॅक्टायसिस आहे. ते हे सगळे रेस्पिरेटरी कॉजेस आहे. इंटरस्टिशियल लंग डिसीज ऐकलंय तुम्ही? इंटरस्टिशियल लंग डिसीज. ओके, तर ILD, ILDS. ILDS त्यामध्ये पण Yes, कफ हो. होतो. त्याच्यात कारण Yes, वेगवेगळे आहे, आपण त्यात डिटेल जाणार नाही. तर yes. फक्त आपल्याला जस्ट कफचे कॉजेस मी तुम्हाला सांगतोय. एअरवेचं इरिटेशन झालं तर कफ होतो. काहींना एअर पोल्युशनमुळे कफ होतं, काहींना काही थंडीत काही पर्टिक्युलर डस्टचा एक्सपोजर झाला कफ होऊ शकतो. सिगरेट स्मोकिंग, कोल्ड एअरमुळं कफ होऊ शकतो. ओके, फॉरेन बॉडी जर ऍस्पिरेशन म्हणजे फॉरेन बॉडी जर असेल तर त्याच्यामुळं पण कफ होऊ शकतो. काही जणांना गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसीज जे आहे, तुम्ही ऐकलं असेल, GERD. ओके, तर गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसीज मध्ये काय होतं की जे कंटेन आहे ते लॅरिंग्स मध्ये येतं, वरती येतं आणि त्याच्यामुळं कफ होऊ शकतो. एक मिनिट, मायक्रोफोन म्यूट करतो मी. हार्ट फेल्युअर मध्ये कफ होऊ शकतो का नाही? लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर. Yes, sir. ओके, तर त्या पेशंट मध्ये होतं मायट्रल स्टेनोसिस. ओके, काही ड्रग्ज आहे त्याच्यामुळे पण कफ साईड इफेक्ट होतो. कोणते ड्रग माहिती तुम्हाला जे कफ करतात? AC inhibitor. AC इनिबिटर. ते ब्रॅडिकायनिनचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतात आणि आपण पाहिलंय ब्रॅडिकायनिनची लेवल वाढली तर कफ रिसेप्टर ऍक्टिव्हेट होता. तर AC इनिबिटर आहे. आणि काही न्यूओप्लाझम आहे, त्यात पण कफ सिम्पटम दिसतं. त्यात लंग कॅन्सर, ब्रॉन्किअल ट्युमर, मेडिअस्टेनल ट्युमर्स, म्हणजे कफचे कॉजेस खूप आहे.
बरोबर आहे. आणि आपण जे ट्रीटमेंट देतो ती सिम्पटमॅटिक देतो, म्हणजे जे ड्रग्ज देतो ते फक्त सिम्पटमॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो, ते ड्रग आज आपण पाहणार आहे. पण जो कॉज आहे तो पण आपल्याला ट्रीट करणं गरजेचं असतं. तर दोन प्रकारचे कप आहेत, प्रोडक्टिव्ह कप म्हणजे स्वेट कप, ज्यामध्ये सिक्रेशन जास्त असतात, आणि असे सिक्रेशन बाहेर पडले पाहिजे म्हणून आपण त्यासाठी एक्सपेक्टोरंट नावाचा जो ग्रुप आहे तो यूज करतो. त्यात म्युकस सिक्रेशन एनहान्सर्स आणि म्युकोलायटिक ड्रग्स येतात. नॉन प्रोडक्टिव्ह कप त्याला ड्राय कप म्हणतो, याच्यामध्ये म्युकस सिक्रेशन नसतं, ड्राय कप असतो, आणि यामध्ये आपण कप सप्रेस करणारे ड्रग देतो, त्याला आपण अँटीटसिव्ह असं म्हणतो. म्हणजे वेट कपची मॅनेजमेंट वेगळी आहे आणि ड्राय कपची वेगळी आहे, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे, बरोबर. तर वेट कप मध्ये आपण जनरली एक्सपेक्टोरंट देतो, म्युकस सिक्रेशन एनहान्सर आणि म्युकोलायटिक ड्रग. आणि ड्राय कप मध्ये जे कप सेंटर आहे ब्रेन मधलं ते सप्रेस करणारे ड्रग देतो, त्याला आपण अँटीटसिव्ह असं म्हणतो, बरोबर आहे. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहित आहे. हो सर. ओके, आता आपण बाकीच्या गोष्टी पाहूया. आता ड्युरेशन नुसार तीन प्रकारचे कप असतात. 3 वीक पेक्षा जो कमी कालावधीचा कप असतो त्याला अॅक्यूट कप म्हणतात. 3 ते 8 वीक कालावधीचा जर कफ असतो त्याला सब अॅक्यूट कप म्हणतात. आणि 8 वीक पेक्षा जास्त कफ असेल तर त्याला क्रोनिक कफ असं म्हणतात. ओके, तर अॅक्यूट कप म्हणजे जनरली व्हायरल, अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, निमोनिया, ब्रॉन्कायटिस, ऍस्पिरेशन असेल त्यात दिसतो. 3 ते 8 आठवड्याचा जो कप येतो जनरली पोस्ट इन्फेक्शियस कप म्हणतो आपण त्याला, पर्ट्युसिस मध्ये पण दिसतो. आणि क्रोनिक कप जो आहे तो सीओपीडीच्या पेशंटमध्ये, अस्थमाच्या पेशंटमध्ये, ज्याला पोस्ट नेझल ड्रीप आहे त्याच्यात क्रोनिक कप होतो, एसी इनिबिटरवर पेशंट आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, लंग कॅन्सर आहे, त्यात क्रोनिक कप दिसून येतो. तर हे काही बेसिक गोष्टी मी जे आता जे डिस्कस करत आहे त्या थिअरीमध्ये तुम्हाला फार्मॅकमध्ये कपच्या मॅनेजमेंटमध्ये कोणी विचारणार नाहीये. पण तुम्हाला आता कॉजेस ऑफ कप एक आपण बेसिक माहिती पाहिजे म्हणून मी ते इथं डिस्कस केलं आहे. ओके, तर हे कॉजेस ऑफ कप आहे. अॅक्यूट कॉजेस काय आहे? कॉमन कोल्ड, सायनोसायटिस, अॅक्यूट ब्रॉन्कायटिस, एक्झासर्बेशन ऑफ सीओपीडी, त्यानंतर इन्फ्लुएन्झा, निमोनिया, पर्टुसिस. सब अॅक्यूट मध्ये पोस्ट इन्फेक्शियस कप मी तुम्हाला सांगितलं, सायनोसायटिस, अस्थमा, काही ठिकाणी क्रोनिक पण असतं अस्थमामध्ये, पोस्ट नेझल ड्रीप आहे त्याने क्रोनिक कप होतो, रायनायटिस, सायनोसायटिस, जीआरडी, एसी इनिबिटर्स, लंग कॅन्सर, हार्ट फेल्युअर, ट्युबरक्युलोसिस, सार्कॉइडोसिस, हे सगळे क्रोनिक कपचे कॉजेस आहे. तर यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक ट्रीटमेंट देणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू काय ड्रग यूज करतात ते तर आपण डिस्कस करणार आहोत, पण यामध्ये तुम्हाला बेसिक ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिक कॉज काय आहे तो कॉज ट्रीट करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तो कॉज जर ट्रीट नाही केला, समजा अस्थमा मध्ये तुम्हाला अस्थमामध्ये जे ड्रग यूज होतात ते देणं गरजेचं आहे. कफ एक सिम्पटम्स आहेत त्याच्यासाठी आपण ड्रग देऊ, पण अस्थमाची मॅनेजमेंट तुम्हाला त्यात करणं गरजेचं आहे. एखाद्याला इन्फेक्टिव्ह कॉजमुळे कफ असेल तर त्यात अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. एखाद्याला ॲलर्जिक कॉम्पोनंट असेल तर त्यामध्ये मग कॉर्टिकोस्टेरॉइड देणं गरजेचं आहे. ओके, ॲलर्जी इंड्यूस इन्फ्लामेशन असेल त्याच्यात. ओके, ट्युबरक्युलोसिस असेल तर ट्युबरक्युलोसिसची मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तर सिम्पटमॅटिक ड्रग्स कोणते यूज करतात ते आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत, परंतु कॉज जो आहे तो आयडेंटिफाय करून ट्रीट करणं फार महत्वाचं आहे. तर ही स्लाइड पण तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आतापर्यंत जो पार्ट आहे तो थिअरी एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला फक्त एक शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू, एक्सपेक्टोरंट, त्यात म्युकस सिक्रेशन एनहान्सर, म्युकोलायटिक आणि अँटीटेशिव्ह, हे टॉपिकवर क्वेश्चन येणार आहे. तर आता इटिओलॉजी कपची काय आहे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट काय असू शकते ते आपण बघूया. आणि हे सर्व तुम्हाला माहीतच आहे, बरोबर आहे. तर आता एखाद्याला अप्पर किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असेल तर आपल्याला डेफिनेटली या पेशंटला अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे. स्मोकिंग, क्रोनिक ब्रॉन्कायटिस किंवा ब्रॉन्कॅक्टेसिस असेल तर त्याला सिजेशन ऑफ स्मोकिंग, अवॉइडन्स ऑफ पोल्युटम, स्टीम इनहेलेशन, पोस्चरल ड्रेनेज ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस असेल तर टीबीची मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे.
अस्थमॅटिक कफ असेल तर मग तुम्हाला बीटा 2 अगोनिस्ट, कॉर्टिकोस्टेरॉइड्स किंवा अँटीकोलिनर्जिक देणं गरजेचं आहे. पल्मोनरी इओसिनोफिलामुळे जर कफ असेल, ओके, तर काल परवा आपलं अस्थमाच्या याच्यात डायइथिल कार्बामॅझेपाइन डिस्कस झालं होतं, DEC, किंवा इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपल्याला यूज करायचे असतात. नेटचं थोडं कनेक्शन प्रॉब्लेम दिसतोय, तर बघा आवाज येतोय की नाही ते पहा. पोस्ट नेझल ड्रिप ऐकले तुम्ही? पोस्ट नेझल ड्रिप सायनोसायटिस मुळे त्याने कफ होऊ शकतो. पोस्ट हो नेझल, सर. मग त्यामध्ये जर सायनोसायटिसचा कॉज असेल मेन, तर त्यात अँटीबायोटिक्स, नेझल डिकंजेस्टन, H1 अँटीहिस्टॅमिनिक्स देणं गरजेचं आहे. ॲलर्जिक किंवा पेरिनियल रायनायटिसमुळे पोस्ट नेझल ड्रिप असेल तर मग तुम्हाला अवॉइडिंग प्रेसिपिटेटिंग फॅक्टर, कॉर्टिकोस्टेरॉइड नेझल स्प्रे, H1 अँटीहिस्टॅमिनिक्स देणं गरजेचं आहे. गॅस्ट्रोइसोफिजल रिफ्लक्स डिसीज असेल तर मग त्यासाठी बेड हेड इलिव्हेशन, लाईट थिनर, डाएट मॉडिफिकेशन, H2 ब्लॉकर, प्रोटॉन पंप इन्हिबिटर, मोसाप्राइड हे प्रोकायनेटिक ड्रग आहेत, तो पण आपण येऊ शकतो. म्हणजे GERD तुम्हाला ट्रीट करायचं आहे. आणि GERD ट्रीट करण्यासाठी मग आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स आता यूज करतो, किंवा प्रोकायनेटिक ड्रग मध्ये मोसाप्राइड इथं मेन्शन केलेला आहे. AC इन्हिबिटर रिलेटेड कफ असेल तर तुम्हाला AC इन्हिबिटर स्टॉप करावे लागतात, ओके. आणि त्याच्याऐवजी तुम्हाला ARB स्टार्ट करणं गरजेचं आहे, आणि इन्स्टेड मे रिड्यूस दॅट कफ, ओके. आणि पोस्ट व्हायरल कफ जो आहे त्यामध्ये स्पेसिफिकली तो सेल्फ लिमिटिंग असतो, आणि त्यासाठी काही अशी गरज नसते ट्रीटमेंटची. तर थोडक्यात काय, की जो कॉज आहे तो ट्रीट करणं गरजेचं आहे. आता ऍक्च्युली ड्रग्स आपण डिस्कस करणार आहोत, कोणते ड्रग्स त्यात यूज करतात. त्याच्या आधी काही गोष्टी बुक्स मध्ये मेन्शन केल्यात ते मी डिस्कस करतो. अ, तर यामध्ये एक मिनिट, मायक्रोफोन नंतर परत म्यूट करा तुमचा. तुम्ही जर एखादा आन्सर सांगितलं तर तो राहिल्यामुळं आवाज हे होऊ राहिला, ओके. तर बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या नॉन स्पेसिफिक आहेत, ओके, की जनरली mild acute cough does not need any drugs. Only when cough serves no useful purpose and cause insomnia or interferes with daily work and sleep, a symptomatic treatment is indicated. In case of productive cough, the patient should be encouraged to cough voluntarily in appropriate posture from time to time. ते आहे. आणि वॉर्म रूम असेल किंवा ह्युमिडिफाईड ऍटमॉस्फिअर असेल तर पेशंटला बेनिफिशियल आहे. स्टीम इन्हेलेशन आपण देऊ शकतो, ओके. आता हे नॉन स्पेसिफिक आहे, विथ ऑर विदाऊट स्टीम इन्हेलेशन मध्ये विथ ऑर विदाऊट टिंक्चर, बेन्झोइन, मेन्थॉल, युकॅलिप्टस ऑइल आपण यूज करू शकतो. तर रेस्पिरेटरी ट्रॅक सिक्रेशन जे आहे ते लिक्विफाय होतं त्याने. तर हे सगळे बाकीच्या गोष्टी आहेत. ऍक्च्युअल सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आता आपण पाहूया, आणि फार्मॅकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू कफ वर तुम्हाला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन येणार. तर कोणकोणते ड्रग्स आपण कफ सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू वापरतो? त्यामध्ये पॅरेंजल आहे. मायक्रोफोन ज्याचं चालू आहे ना त्यांनी कृपया बंद ठेवा. मायक्रोफोन म्यूट ठेवा, आवाज खूप हे होतोय. त्यामध्ये फॅरेंजल डिमल्संट आहेत, लोजेंजेस, कप ड्रॉप्स, लिंकटसेस कंटेनिंग सिरप्स, ग्लिसरीन, ल्युकोराइज. तर जे आपण स्ट्रेप्सिल्स यूज करतो ते फॅरेंजल डिमल्सन मध्ये येतं, ओके. त्याला आपण लोजेंजेस असं म्हणतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि जनरली ते आपण फॅरेंजल डिमल्सन फेरेन्स इरिटेशन जो कफ होतो त्यामध्ये आपण यूज करतो, तर ते आपण डिस्कस करणारच आहोत.
एक्सपेक्टोरंट जे आहेत, जे जे म्युकस आहे ते बाहेर टाकण्यासाठी, म्हणजे दे प्रमोट एक्सपल्शन ऑफ द म्युकस, त्यामध्ये म्युकस सिक्रेशन एन्हान्सर आहेत आणि म्युकोलायटिक म्हणजे जे म्युकस आहे त्याला थिन करणारे ड्रग आहे, म्युकोलायटिक ब्रेक करणारे ड्रग आहेत. तर दोन्हींचं कॉम्बिनेशन जनरली यूज करतात. कप सिरप जे येतात त्यामध्ये हे कॉम्बिनेशन तुम्हाला लक्षात येईल असतं. तर एक्सपेक्टोरंट मध्ये सिक्रेशन एन्हान्सर आहेत. ओके, सिक्रेशन एन्हान्सर मध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे. पोटॅशियम सिट्रेट आहे, पोटॅशियम आयोडाइड आहे, गोयाफेन्सिन आहे, बाल्सम ऑफ टोलू आहे, प्लॅन्ट प्रॉडक्ट आहे, वसाका आहे ते पण प्लॅन्ट प्रॉडक्ट आहे, अमोनियम क्लोराईड आहे. ओके, तर या सिक्रेशन एन्हान्सर पैकी जे कप सिरप आहेत त्यामध्ये जे आता वापरलं जाणार आहे किंवा USFDA ने अप्रूव्ह केलेला सिक्रेशन एन्हान्सर आहे तो गोयाफेन्सिन आहे. तर मेजॉरिटी कप सिरप मध्ये जे आपण प्रोडक्टिव्ह कप मध्ये यूज करतो त्यात जर सिक्रेशन एन्हान्सर यूज केलेला असेल तर त्यात मेजॉरिटी याच्यामध्ये गोयाफेन्सिन असतो. ऐकलंय तुम्ही हे नाव गोयाफेन्सिन? Yes, sir. तर Sure. मेजॉरिटी कप सिरप मध्ये गोयाफेन्सिन असतो. कारण USFDA ने बाकीचे सिक्रेशन एन्हान्सर म्हणजे फक्त हाच सिक्रेशन एन्हान्सर USFDA ने अप्रूव्ह केलेला आहे. त्यामुळं आपण बेटर जे कप सिरप मध्ये गोयाफेन्सिन आहे तो यूज केलेला चांगला. तर पोटॅशियम सायट्रेट, पोटॅशियम आयोडाइड आणि काही प्लॅन्ट प्रॉडक्ट जे आहे गोयाफेन्सिन, बाल्सम ऑफ टोलू, वसाका, अमोनियम क्लोराईड हे सिक्रेशन एन्हान्सर आहेत. म्युकोलायटिक्स, ब्रोमहेक्झिन तुम्हाला सर्वांना माहित असेल, एम्ब्रोक्झॉल, ॲसिटिलसिस्टीन, कार्बोसिस्टीन. तर तुम्ही ABC लक्षात ठेवू शकता याच्यासाठी म्युकोलायटिक्स साठी. ए म्हणजे एम्ब्रोक्झॉल, ॲसिटिलसिस्टीन, बी म्हणजे ब्रोमहेक्झिन आणि सी म्हणजे कार्बोसिस्टीन. ABC. ओके, आवाज येतोय का माझा? Yes, sir. ओके हो सर. ओके ओके ठीक आहे. तर म्युकोलायटिक्स, आता याच्यामध्ये तुम्ही कोणते नाव ऐकले म्युकोलायटिक्स मधले? सर्व ऐकलं. ओके Promethazine, Ambroxol, acetylcysteine, ओके Acetylcysteine. common. कार्बोसिस्टीन. ओके, म्युकोलायटिक्स मध्ये मग म्युकोलायटिक्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि हे जनरली आपण प्रोडक्टिव्ह कप मध्ये यूज करतो. तर प्रोडक्टिव्ह कप मध्ये आपण जे पण म्युकस आहे, कप आपण म्हणजे जे पण म्युकस सिक्रेट झालेला आहे किंवा जे म्हणजे जो पण सिक्रेशन्स आहे ते बाहेर टाकण्यासाठी मदत करतात हे ड्रग. त्यांना आपण एक्सपेक्टोरंट्स म्हणतात. ओके, मग त्यात सिक्रेशन एन्हान्सर आहे आणि जो म्युकस आहे त्याला ब्रेक करून त्याला लाईट थिन थिन म्युकस मध्ये कन्वर्ट करणारे ड्रग आहे. आणि याचं कॉम्बिनेशन जनरली यूज केलं जातं, सिक्रेशन एन्हान्सर प्लस म्युकोलायटिक. तर म्युकोलायटिक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ब्रोमहेक्झिन, एम्ब्रोक्झॉल, ॲसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीन. अँटीटेसिव्ह हे कप सप्रेशन ड्रग आहे आणि अँटीटेसिव्ह आपण हे ड्राय कप मध्ये यूज करतात. प्रोडक्टिव्ह कप जर जास्त त्यांनी म्हणजे काय म्हणता येईल की खूपच एफर्ट्स लागत असतील पेशंटचे, खूपच पेशंट पॅनिक कप खूपच आहे त्यावेळेस केले, त्यावेळेस त्या पेशंट मध्ये केले तर ठीक आहे. परंतु ड्राय कप मध्येच आपण जास्त करून हे अँटीटेसिव्ह यूज करतो. तर अँटीटेसिव्ह हे कप सप्रेशन ड्रग आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ड्राय कप साठी ते वापरतो. त्यामध्ये कोडिन नावाचा ड्रग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कोरेक्स. ओके, त्यानंतर इथिल मॉर्फिन आणि फुल कोडिन हे अजून ओपॉइड्स आहेत जे आपण अँटीटेसिव्ह मध्ये म्हणून यूज करू शकतो. पण ओपॉइड्स मधला जो यूज केला जातो तो जास्त करून कोडिनच यूज केला जातो. नॉन ओपॉइड्स मध्ये नॉस्कॅपिन आहे, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आहे आणि क्लोफिडायनॉल आहे. त्या तीन पैकी तुम्ही कोणाचा यूज पाहिलेला आहे? डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. तर कोडिन आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हे दोन नावं अँटीटेसिव्ह म्हणून तुम्हाला माहीतच पाहिजे. ओके, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आणि कोडिन.
कोडिन हा ओपॉइड ग्रुप मधला येतो आणि डेक्स्ट्रोमेथॉर्फॅन हा नॉन ओपॉइड आहे. ओपॉइड्स मध्ये अजून काही जे नावं आहेत ते आपण यूज करत नाही जनरली, इथिल मॉर्फिन आणि फोलकोडिन. आणि नॉन ओपॉइड मध्ये नॉसकॅपिन आणि क्लोफेनडायनॉल हे अजून काही ड्रग आहेत, पण डेक्स्ट्रोमेथॉर्फॅन जास्त यूज होतं. आणि अँटीहिस्टॅमिनिक्स जे आहेत, ओके, सेंट्रल सीएनएस डिप्रेसंट ऍक्शन आहे, त्यामुळे कप सेंटर पण त्यांनी सप्रेस होऊ शकतात, प्लस अँटीहिस्टॅमिनिक ऍक्शन आहे त्यांना. तर त्यामध्ये क्लोरफिनेरामाइन, डायफेनहेड्रामाइन आणि प्रोमिथॅझिन हे ड्रग यूज केले जातात. ओके, तर हे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण अँटीटसिव्ह म्हणून यूज करतो. तर हे झाले अँटीटसिव्ह. ओके, तर अँटीटसिव्ह मध्ये एक ग्रुप आहे ओपॉइड, दुसरा आहे नॉन ओपॉइड आणि तिसरा आहे अँटीहिस्टॅमिनिक्स. लक्षात राहील हे अँटीटसिव्ह. आणि Yes. अँटीटसिव्ह आपण ड्राय कप मध्ये यूज करतो. ऍड्ज्युएंट अँटीटसिव्ह म्हणून साल्ब्युटामॉल किंवा टर्बिटॅलिन आपण यूज करतो. तर हे बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग आहे, त्यांना ऍड्ज्युएंट अँटीटसिव्ह म्हणून यूज केलं जातं कप मध्ये. तर हे झालं क्लासिफिकेशन. ओके, तर सिक्रेशन एन्हान्सर मध्ये गोयाफेन्सिन तुम्हाला लक्षात ठेवायचंय. म्युकोलायटिक्स तुम्ही सांगितलं, सर्वच तुम्ही ऐकलेले आहेत नावं. ओके, त्यानंतर अँटीटसिव्ह मध्ये ओपॉइड मध्ये कोडिन आहे आणि नॉन ओपॉइड मध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फेन आहे. आणि अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक क्लोरफिनेरामाइन मॅलिएट, डायफेनएड्रामाइन किंवा प्रोमिथॅझिन आहे. आणि ऍड्ज्युएंट अँटीटसिव्ह मध्ये बीटा 2 अगोनिस्ट साल्ब्युटामॉल, टर्बिटॅलिन आहे. तर क्लासिफिकेशन तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फार रेअरली विचारलं जाणार. एक तर क्वेश्चन असेल एक्सपेक्टोरंट वर, किंवा ट्रीटमेंट ऑफ प्रोडक्टिव्ह कप, किंवा दुसरं क्वेश्चन असेल अँटीटेसिव्ह. ओके, अँटीटेसिव्हच्या ऐवजी विचारू शकतात ट्रीटमेंट ऑफ ड्राय कप. आता आपण त्यानुसार क्वेश्चन डिस्कशन करणार आहोत. इथपर्यंत पाठ समजलाय? सर हा, बोला. सर डिमोल्संट म्हणजे काय? डिमोल्संट. ओके ओके, आता आपण ते डिस्कस करणारच आहोत फॅरेंजियल डिमल्सन मध्ये. अच्छा. ठीक आहे, पहिला Sure, ग्रुप, sir. हा पहिला ग्रुप तोच पाहणार आहोत. ओके, आणि ऑपॉइड आणि नॉन ऑपॉइड याच्यामधलं एक सांगा फक्त. नाही, ओपॉइड नॉन ओपॉइड जे आहे ना, तर त्याचं ओपॉइड म्हणजे ते जे म्हणजे आता हे कोडिन आणि मॉर्फिन ऐकले तुम्ही. तर ओपॉइड हा एक ग्रुप आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की आता हे प्लांट पासून हे ड्रग ऑप्टेन होतात, मॉर्फिन, कोडिन. आणि नॉन ओपॉइड म्हणजे त्यांना ओपॉइड लाईक प्रॉपर्टीज नाहीये, म्हणून त्यांना नॉन ओपॉइड म्हणतात. ओके ओके, आता प्लांट डेरिव्हेटिव्ह. नाही नाही, ओपीएम प्लांट म्हणजे ओपीएम सीड ऐकला असेल ना तुम्ही, पॅपॅवरम, पॉपी सीड. ऑपॉइड म्हणजे प्लांट पासून. प्लांट म्हणजे ओपॉइड म्हणजे पॉपी सीड्स, माहिती आहे ना, पॉपी सीड्स. हो हो हो. बरोबर आहे ना. तर पॉपी सीड हा. पासून हे मॉर्फिन, कोडिन ऑप्टेन होतं. अच्छा अच्छा. ठीक आहे, आता ते ओपॉइड अनाल्जेसिक मध्ये तुम्हाला जास्त कळेल. कोडिनला अनाल्जेसिक प्रॉपर्टी पण आहे, पण अनाल्जेसिक पेक्षा कप सेपरेशन प्रॉपर्टी जास्त आहे, म्हणून अनाल्जेसिक मध्ये कोडिनचा यूज नाहीये, मॉर्फिनचा यूज आहे. ठीक आहे, कोडिन आपण डिस्कस करणार आहोत अनाल्जेसिक मध्ये, पण कोडिन जास्त करून आपण कप सेपरेशन पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. आणि मॉर्फिन जे आहे, मॉर्फिन हा तसा अवेलेबल होत नाही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये. आयसीयू सेटअप मध्ये मॉर्फिन अवेलेबल असतो, त्याला पण रेकॉर्ड मेंटेनन्स आहे, कारण मॉर्फिन मुळे जास्त अब्यूज लायबिलिटीचे चान्सेस आहे. मॉर्फिन मुळे जे प्लेजरेबल इफेक्ट येतात, त्यामुळे पेशंटला त्याचे ऍडिक्शनचे चान्सेस आहे. म्हणून ज्या टर्मिनल पेन रिलेटेड केसेस आहेत, कॅन्सर रिलेटेड पेन असतं, त्यामध्ये आपल्याला काही पेशंटला मॉर्फिन द्यावं लागतं. लक्षात आलं? त्यात आपण ओपॉइड अनाल्जेसिक यूज करतो. ट्रॅमेडॉल देऊन पण फरक नाही पडला, मग शेवटी मॉर्फिन देणं गरजेचं असतं. तर मॉर्फिन हे
ओपाइड अनाल्जेसिक मध्ये आपण डिस्कस करणार आहे आणि कोडिन पण हा ओपाइड अनाल्जेसिक मध्ये येणार आहे. फक्त आता आपण इथं आधी डिस्कस करत आहोत कफ मॅनेजमेंट मध्ये. तर ओपाइड कंपाऊंड जे आहेत, ओके, तर म्हणजे नशा आणणारे प्लांट थोडक्यात धतुरा, धतुरा नाही seed. म्हणता येणार, पॉपी हा. सीड्स. पॉपी सीड. हा, तर ब्रँडीचा काय रोल आहे? ब्रँडीचा हो, कफ कमी करतं का ते? कपूरमध्ये त्याने ते ड्रग पहिल्या ड्रग मध्ये दिलेलं आहे त्याने, ब्रँडी इज द ब्रँडी इन वॉर्म वॉटर. येस येस, ब्रँडी इन वॉर्म वॉटर मी पण ऐकलंय ते. ओके, डॉक्टर ब्रँडी. कशामध्ये दिलंय? कपूरच्या जे पहिले बुक्स होते ना जुने, हा हा ब्रँडी इज द बेस्ट ट्रीटमेंट पार्ट इन फिवर, कफ, हा हा बऱ्याच गोष्टींमध्ये दिलेले आहे. बट करोनामध्ये पण बऱ्याच पेशंटला पेशंटने वापरले. पेशंटला ऍडिक्शन होऊ शकतं म्हणून आपण सांगत नाही, असं त्याने दिलेलं आहे त्याचं. बट इन ओके. वॉर्म वॉटर. हा नाही, ते वॉर्म वॉटरच आहे. ओके, वॉर्म वॉटर आहे किंवा आता याच्यामध्ये काय आहे की म्हणजे यामध्ये एक तर वॉर्म वॉटर आपण तुम्हाला आधी पण म्हणलो की वॉर्म एन्व्हायरमेंट किंवा वॉर्म वॉटर दिलं तर पेशंटला तसंही बरं वाटतं. ओके, आणि ट्रॅडिशनली ते यूज केलं होतं, करत होते, काही जण करताय, पण तसा असा सायंटिफिक एव्हिडन्स त्याला नाहीये की ते यूज करावं, असं काही गाईडलाईन्स नाहीये. ठीक आहे, तर टेम्पररी सेन्सेशन ऑफ वॉर्म सेन्सेशन येतं, माइल्ड सिडेशन अल्कोहोलनी होतं आणि त्यामुळे थोडं कम्फर्टेबल वाटतं. आणि वॉर्म वॉटरने काय होतं की सुदनिंग इफेक्ट येतो, जो इरिटेट थ्रोट असतो ना, तर ते इरिटेशन कमी होतं. ठीक आहे, तर ब्रँडी विथ वॉर्म वॉटर असं आपण म्हणजे काय म्हणता येईल की तसं ती होम रेमेडी म्हणून यूज केली जाते. पण ते कफ रिफ्लेक्स सप्रेस नाही करत, बरोबर आहे, किंवा बाकी त्याला काही हे नाहीये, म्हणजे जस्ट काय म्हणता येईल की सायंटिफिक सायंटिफिक अस्थमॅटिक पेशंट घेत होते जुने जी लोक होती वयस्कर, हम्म मग त्यांना ते द्यायचे, कशानेच राहत नाही, तर मग अस्थमॅटिक पेशंटला ते विथ वॉर्म वॉटर हम्म 10 ml असं द्यायचे ते. ओके ओके ओके, ठीक आहे ना. म्हणजे आता ते म्हणजे नॉन स्पेसिफिक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो की Non-specific. ॲज ए डॉक्टर आपण ते नाही बोलू ऍडवाइस शकत. नाही करू शकत. ओके, ओके. हा, तर आणि ते ओपाइड कंपाऊंड आहे, तर तुम्हाला मी ते सांगितलं की पॉपी सीड्स पासून ते ऑब्टेंड होता, नॅचरल कंपाऊंड आहेत. ओके, आणि त्यांना युफोरिक ऍक्टिव्हिटी म्हणजे प्लेजरेबल इफेक्ट काही पेशंट मध्ये दाखवते ते. ओके, नशा आणणारे जे म्हणतो ना आपण, की ते घेतल्यानंतर पेशंटला प्लेजरेबल इफेक्ट येतात काही पेशंटला, तर त्यामुळे त्याचे ऍडिक्शनचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, तर ते त्यानुसार ते ओपाइड नॉन ओपाइड असे दोन ग्रुप केलेत. नॉन ओपाइड म्हणजे ते ओपाइड रिलेटेड नाही, डेक्स्ट्रोमिथॉर्फेन, तर त्यामुळे कोडिन पेक्षा डेक्स्ट्रोमिथॉर्फेनचा यूज जास्त आहे ना ड्राय कप मध्ये. कोडिन जास्त वापरता का डेक्स्ट्रोमिथॉर्फेन? डेक्स्ट्रोमिथर्फन. डेक्स्ट्रोमिथॉर्फेन का? तसं कोडिन जे आहेत तर काही पर्सन जे आहेत त्यांना त्या कोरेक्सची सवय लागते. म्हणजे हॉस्टेलमध्ये पण आम्ही पाहिले की अर्धे अर्धे बॉटल कोरेक्स पिणारे होते, तर त्यात ते आता मिळतच नाहीये कोरेक्स. नाही भेटत आहे. नाही आहे, कोडिन आहे, मिळते अजून. भेटत असेल सर, कोरेक्स भेटतं ना. हो, बरोबर, मेडिकल वाले म्हणतात नाही, नाही का? ते सवय लावून घेतात ना ते नशा म्हणून. शेड्यूल एक्स ड्रग मध्ये पण आहे. रेकॉर्ड लागतो रेकॉर्ड. विदाउट प्रिस्क्रिप्शन नाही देत नसेल नाही. देत. ठीक, ओके ओके. नाही सर, कोरेक्स डीएस भेटतं आता. डीएस भेटतं का? प्लेन हा, पण भेटतं. मध्ये भेटतं.
ओके. दुसऱ्या कंपनीचे Brand आहेत product सर, खूप कमी कोडिस्टार भेटतात. वगैरे. कोरेक्स DS. DX डेक्स्ट्रामिथापेन मध्ये ओके. म्हणजे कोडिन मध्ये नाही भेटत. नाही, कोडिन मध्ये नाही भेटत शक्यतो. ओके. ठीक आहे. म्हणजे आपण आता डेस्ट्रोमिथार्पेनच प्रेफर करावं. आता डिमल्संट जे असतं ना, डिमल्संट. ओके. तर डिमल्संट नावाचा अर्थच असा आहे की जे काय म्हणता येईल की सुदनिंग इफेक्ट दाखवतात. म्हणजे जे इरिटेशन आहे ना ते कमी करतात. थ्रोट इरिटेशनमुळे काही जणांना कफ होतं, घशात खवखव होते, कफ होतं. त्याला आपण म्हणतो की म्हणजे लोकल इरिटेशन आहे त्याने, आणि मग त्यात आपण स्ट्रेप्सिल यूज करतो पहा, किंवा लोजेन, त्याला अजून काही लोजेन्सेस आहेत वेगवेगळ्या, विक्सच्या पण येतात. तर हे डिमल्सन काय करतात की सुदनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात, लोकल इरिटेशन कमी करतात. ओके. एक कोटिंग त्याच्यावर प्रोड्यूस करतात त्या इरिटेशन फॅरिंग्सवर, आणि त्यामुळे इरिटेशन कमी होतो आणि सिग्नल्स ब्रेनकडे जात नाही. त्यामुळं जे फॅरिंग्सच्या इरिटेशनमुळे जो कफ होतो, कोरडाच असतो, तो कोरडा खोकला म्हणतो आपण, तर त्यासाठी आपण स्ट्रेप्सिल्स यूज केलेले तुम्ही ऐकलं असेल, तर त्याला आपण लोजेंजस म्हणतो. ठीक आहे. तर फॅरेंजल डिमल्संट ऍक्ट बाय सुदनिंग द थ्रोट. ओके. म्हणजे सुदनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात थ्रोटवर, अँड रिड्युसिंग एफरंट इम्पल्स ट्रान्समिशन फ्रॉम द इन्फ्लेम इरिटेड फॅरेंजल म्युकोसा. ओके. आणि सिम्टमॅटिक रिलीफ साठी ते वापरतो. तर ड्राय कफ असेल, फॅरिंगचे इरिटेशन मुळे असेल, तर त्यात आपण फॅरेंजल डिमल्सन यूज करतो. तर डिमल्सन म्हणजे जे सुदनिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात, जे इरिटेशन कमी करतात. लक्षात आलं? ओके. आता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. स्ट्रेप्सिल्स आहे, टस्क्यूचं पण आता लोजेंजेस आलेले आहे, बरोबर आहे? तर ते ॲमिल मेटाक्रिसॉल नावाचा जो हे आहे सबस्टन्स, त्यात तो डिमल्सन इफेक्ट दाखवतो. ॲमिल मेटाक्रिसॉल. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन तर तसे कफ सप्रेसंटच आहे. ओके. म्हणजे सुदनिंग इफेक्ट हा ॲमिल मेटाक्रिसॉल मुळे होतो, हे लक्षात घ्या. आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन मुळे अँटी टिश्यू इफेक्ट येतो. तर फॅरेंजल डिमल्सन कुठे यूज होतात ते तर लक्षात आलं तुम्हाला? कोण फॅरेंजियल इरिटेशन जर असेल तर यूज करायचं. ओके. नेट आवाज ब्रेक होतोय. हो, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, आज 2-3 वेळा आलाय. ठीक आहे. Yes. ओके. आता एक्सपेक्टोरंट आपण बघूया. एक्सपेक्टोरंट मध्ये एक्सपेक्टोरंट म्हणजे काय? त्यामध्ये म्युकस सिक्रेशन एन्हान्सर आणि म्युकोलायटिक ड्रग हे दोन आपण पाहणार आहोत. तर एक्सपेक्टोरंट दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इन्क्रीजिंग म्युकोजल सिक्रेशन और बाय रिड्युसिंग इट्स विस्कोसिटी. म्हणजे यामध्ये दोन प्रकारचे ड्रग असतात. एक तर म्युकोजल सिक्रेशन वाढवणारे असतात, किंवा जी विस्कोसिटी आहे ती रिड्यूस करणारे, म्हणजे म्युकोलायटिक ऍक्शन दाखवणारे. आणि ड्यू टू दिस देर इज these drugs facilitates removal of the mucus during coughing. म्हणजे कफिंगच्या वेळेस जे म्युकस बाहेर पडतंय ते चांगल्या प्रकारे बाहेर पडायला हे ड्रग मदत करतात. म्हणजे हे ड्रग कफ सप्रेस नाही करत आहे, हे लक्षात घ्या. जे कफ येत आहे त्या कफ मधून जे म्युकस बाहेर पडत आहे, तो म्युकस रिमूव्हल ते फॅसिलेट करतात. एक तर म्युकस सिक्रेशन वाढवून, किंवा म्युकसची व्हिस्कोसिटी कमी करून म्युकोलायटिक इफेक्टमुळे. आणि त्याच्यामुळे दोन प्रकारचे ड्रग याच्यात आहे, सिक्रेशन एन्हान्सर आणि म्युकोलायटिक ड्रग. सिक्रेशन एन्हान्सर मध्ये खूप सारे नावं आहेत. सोडियम सायट्रेट, पोटॅशियम सायट्रेट, पोटॅशियम आयोडाइड, गायाफेन्सिन, बाल्सम ऑफ टोलू, वसाका, हे सगळे आहेत. पण आता फक्त गोयाफेन्सिन US FDA ने अप्रूव्ह केलेलाच
ड्रग आपण यूज केला पाहिजे, तेवढाच ड्रग आता USFDA अप्रूव्ह आहे, बाकीचे नाहीत. तर सिक्रेशन एनहान्सरचा अर्थच आहे की हे ड्रग म्युकसचं सिक्रेशन वाढवतात, नावातच आहे सिक्रेशन एनहान्सर. मग त्यात सोडियम आहे, सोडियम सायट्रेट आहे आणि पोटॅशियम सायट्रेट आहे. तर हे ड्रग सॉल्ट लाईक ऍक्शन मुळे म्युकस सिक्रेशन वाढवतात. सोडियम सायट्रेट आणि पोटॅशियम सायट्रेट कन्सिडर्ड टू इन्क्रीज म्युकोजल सिक्रेशन बाय सॉल्ट ऍक्शन. ओके. दुसरा आहे पोटॅशियम आयोडाइड. ओके. ते एअरवेला इरिटेट करतो आणि म्युकोजल सिक्रेशन वाढवतो, परंतु पोटॅशियम आयोडाइड प्रोलॉंग यूज केला तर थायरॉइड फंक्शन अफेक्ट होऊ शकतो, तो आयोडिझम प्रोड्यूस करू शकतो, म्हणून तो आता यूज करत नाही. ओके. पोटॅशियम आयोडाइड आता यूज करत नाही, इट मे अफेक्ट थायरॉइड फंक्शन. त्यानंतर जे प्लॅन्ट प्रॉडक्ट आहेत, हे सगळे प्लॅन्ट प्रॉडक्ट आहे पहा, गोयाफेन्सिन, वसाका आणि टोलू बाल्सम किंवा काही बुक्स मध्ये बाल्सम ऑफ टोलू म्हणलेलं आहे. दीज आर द प्लॅन्ट प्रॉडक्ट which supposed to enhance bronchial secretion and mucociliary function. Okay. त्यानंतर अमोनियम सॉल्ट्स आपण यूज करू शकतो, ते नॉसिया प्रोड्यूस करतात आणि रिफ्लेक्सली रेस्पिरेटरी सिक्रेशन वाढवतात. तर हे सगळे रेस्पिरेटरी सिक्रेशन एनहान्सर आहे किंवा म्युकोजल सिक्रेशन एनहान्सर ते म्युकस ग्लॅन्ड मधून म्युकोजचं सिक्रेशन वाढवतात. ओके. आणि त्यामुळं जे म्युकस आहे ते बाहेर व्यवस्थित पडायला मदत होते. तर यामध्ये फक्त आता गोयाफेन्सिन आपण यूज करतो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर जे आहे दुसरे म्युकोलायटिक. म्युकोलायटिक याचा अर्थ काय आहे की म्युकस जे आहेत, म्युकसचं ब्रेकडाऊन करणारे, जो थिक म्युकस आहे, ओके, त्याला थिन म्युकस मध्ये कन्वर्ट करणारे. म्हणजे म्युकोलायटिक ड्रग यूज केल्याने जो म्युकस सिक्रीट झालेला आहे, जो म्युकस आहे, तो जो थिक म्युकस आहे त्याला थिन म्युकस मध्ये कन्वर्जन होईल आणि त्याच्यामुळं जे म्युकस आहे तो बाहेर पडायला व्यवस्थित मदत होते. ओके. तर हे ड्रग म्युकोलायटिक आहे प्लस म्युकोकायनेटिक आहे, म्हणजे जे म्युकस आहे त्याला बाहेर पडण्यासाठी मदत करतात. म्युकोकायनेटिक म्हणजे म्युकसचं मुवमेंट ते अजून वाढवतात. तर यामध्ये ब्रोमहेक्झिन आहे, एम्ब्रोक्झोल आहे, ऍसिटिलसिस्टीन आहे, कार्बोसिस्टीन आहे आणि सर्व नावं तुम्ही ऐकलेली आहेत. फक्त आता याच्यामध्ये कसं आहे, मेकॅनिझम मध्ये थोडं काही पॉइंट्स तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. तुम्ही एवढं जरी लिहिलं एक्झाम मध्ये की हे ड्रग म्युकसचं ब्रेकडाऊन करून ऍक्ट होतात, तरी मोर दॅन इनफ आहे. हे डिटेल काही तुमच्याकडून एक्सप्लेनेशन गरज नाहीये. तर ब्रोमहेक्झिन हा पण प्लॅन्ट प्रॉडक्ट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोलाइड व्हॅसिसिन obtained from Adathoda vasica plant. It has mucolytic and mucokinetic action and it responsible for capable of inducing thin copious bronchial secretion. आता हे कसं ऍक्ट होतो ते एक 2 लाईन मध्ये दिलेलं आहे. It depolymerizes mucopolysaccharides directly as well as by liberating lysosomal enzyme. जे म्युकोपॉलिसॅकराइड्स आहे, ओके, त्याला ते डिपॉलिमराइज करतं डायरेक्ट ऍक्शनने किंवा एक लायसोझोमल एन्झाईमला ते रिलीज करून म्युकोपॉलिसॅकराइडचं डिपॉलिमरायझेशन करतं. म्हणजे डिपॉलिमरायझेशन झाल्यामुळं जे नेटवर्क फायबर आहे टिनेशियस स्पुटमचं ते ब्रेक होतं आणि म्युकस थिन बनतो. तर हा एक पॉइंट तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. हाऊ दे ऍक्ट, ब्रोमहेक्झिन कसं ऍक्ट होतं किंवा म्युकोलायटिक कसे ऍक्ट होतात. तर ब्रोमहेक्झिन डिपॉलिमरायझेस म्युकोपॉलिसॅकराइड
जे म्युकस मधले म्युकोपॉलिसॅकॅराइड आहे त्याचं डिपॉलिमरायझेशन करतं डायरेक्टली और बाय रिलीजिंग लायसोझोमल एन्झाइम. इट इज पर्टिक्युलरली युजफुल इफ म्युकस प्लग्स आर प्रेझेंट. म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्युकस थिक झालेला असेल तर तो चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह आहे. साईड इफेक्ट नॉन स्पेसिफिक आहे ते पाठ करणं गरजेचं आहे. रायनोरिया, लॅक्रिमेशन, नॉशिया, गॅस्ट्रिक इरिटेशन आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. तर हे झालं ब्रोमहेक्झिन. त्यानंतर अँब्रोक्झॉल, इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रोमहेक्झिन आणि त्याला सेम ऍक्शन आहे, सेम साईड इफेक्ट आहे. म्हणजे ब्रोमहेक्झिन पासून अँब्रोक्झॉल डेरिव्हेटिव्ह त्याचा तयार झालेला आहे. ओके. ऍसिटिलसिस्टीन, हे नाव तुम्ही ऐकलं असणार आहे आणि येस खूप जण ते यूज करत असतील. ओरली 200 to 600 mg TDS टॅबलेट आहे. आणि ऍसिटिलसिस्टीन काय करते की जे म्युकोप्रोटीन्स आहे त्यातला डायसल्फाइड बॉन्ड ओपन करतं आणि त्यामुळं स्पुटम जो आहे तो लेस विस्किड बनतो, थिन बनतो. तर ऍसिटिलसिस्टीन ओपन्स डायसल्फाइड बॉन्ड ऑफ म्युकोप्रोटीन्स. It is administered orally 2000 to 600 milligram TDS as well as by inhalation 10 to 20% nebulized solution. Orally किंवा nebulization ने ते यूज होतं. In intubated patient, thick sticky secretion can be liquefied by installation of 10 to 20% acetylcysteine solution directly into the respiratory tract. Oral acetylcysteine use breaks gastric mucosal barrier. ओरल ऍसिटिलसिस्टीन यूज केल्यामुळं जे गॅस्ट्रिक म्युकोजल बॅरियर आहे ते ब्रेक होऊ शकतं, त्यामुळे अल्सरची रिस्क आहे. तर हे झालं ऍसिटिलसिस्टीन. ऍसिटिलसिस्टीन यूज केलंय तुम्ही? येस कसं केलंय? ओरली. ओके. आयसीयू सेटअप मध्ये इंट्युबेटेड पेशंटला म्हणजे आयव्ही. ओके. आयव्ही प्रिपरेशन अवेलेबल आहे? हो सर. ओके. Carbocysteine, it liquefies viscid sputum in the same way as acetylcysteine and it is administered orally 250 to 750 milligram TDS. आता ऍसिटिलसिस्टीन आणि कार्बोसिस्टीन गॅस्ट्रिक म्युकोजल बॅरियर पण ब्रेक करतात, त्यामुळे पेप्टिक अल्सरच्या पेशंटमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. So mucolytics are specifically useful in patient with tracheostomy, asthmatic bronchitis, cystic fibrosis, who have thick tenacious sputum or mucus plug. काही फिजिशियन अॅक्यूट हा. किडनी इंजुरी मध्ये पण यूज करतात सर ऍसिटिलसिस्टीन. कशात? क्रियाट वाढलं अॅक्यूट किडनी इंजुरी. अॅक्यूट किडनी इंजुरी. आणि त्याचा म्हणजे रोल काय असं काही आहे का मेन्शन? रोलने पण करतात अँपूल मध्ये 6 अँपूल वगैरे आयव्ही असं 100 ml. ओके. ऍसिटिलसिस्टीन. येस. ओके. चालेल, आपण पाहूया त्याचा काय रोल आहे. अॅक्यूट किडनी इंजुरी. येस क्रियाट वाढेल तसं. ओके. ठीक आहे. ठीक. त्याचं सर्च करून तुम्हाला जर कळलं तर टाका ग्रुपमध्ये. येस. ओके. होमिओपॅथी मध्ये सर जस्टिसिया आडातोडा म्हणून आहे. कोणता? जस्टिसिया आडातोडा, हा. जे प्लांट पासून डेरिव्हेटिव्हने आपला ब्रोमेक्झिन बनवलंय ना. हा. ओके. ते होमिओपॅथी मध्ये जस्टिसिया आडातोडा म्हणून ड्रग आहे होमिओपॅथी. तेच आहे, ते प्लांट पासून बनवलंय. आता याच्यात ब्रोमहेक्झिन किंवा बाकी याच्यात गोयाफेन्सिन, वसाका, बाल्सम ऑफ टोलू हे सगळे प्लांट प्रॉडक्टच आहे. तर हे आडातोडा, वसायका म्हणजे तुमच्या होमिओपॅथी मध्ये पण ते ड्रग आहे. हो. ओके. ओके. ठीक. हे किडनी इंजुरी मध्ये म्हणजे ते कॉन्ट्रास्ट इंड्यूस अक्यूट किडनी इंजुरीत यूज करतात का? हो सर. म्हणजे कॉन्ट्रास्ट डाय दिलेला आहे त्या पेशंट मध्ये?
नाही सर असं क्रियाट काय? वाढले 2 झाले 3 झाले असं तर त्या ओके, पेशंट मध्ये ओके, ओके, वापर हो हो ओके. सर. आता हे सगळे ब्रँड नेम तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. ओके. हम्म. त्यामध्ये टर्ब्युटॅलिन आहे, त्यानंतर गोयाफेन्सिन आहे. गोयाफेन्सिन म्हणजे तो म्युकस सिक्रेशन एन्हान्सर झाला. ब्रोमहेक्झिन आहे. ओके. ब्रोमहेक्झिन हा म्युकोलायटिक झाला. गोयाफेन्सिन हा म्युकस सिक्रेशन एन्हान्सर झाला आणि टर्ब्युटॅलिन हा तसा ब्रोंकोडायलेटर आहे. ठीक आहे. तर खूप ठिकाणी गोयाफेन्सिनच नाव दिसेल तुम्हाला. पहा, हे बेनिड्रेलचं आहे. हम्म. हे याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये सोडियम सायट्रेट, अमोनियम क्लोराईड पण आहे. बरोबर आहे. आणि डायफेनहायड्रामाइन आहे. डायफेनहायड्रामाइन म्हणजे H1 अँटीहिस्टॅमिनिक आहे त्याच्यात. बरोबर आहे. प्लस अमोनियम क्लोराईड आहे आणि सोडियम सायट्रेट आहे. तर सोडियम सायट्रेट, अमोनियम क्लोराईड त्याचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते बेनिड्रिल मध्ये आहे. बेनिड्रिल मध्ये वेगवेगळे टाइप्स येतात, त्याच्यानुसार आहे ते. टस्क्यू एक्स जे आहे हा मध्ये बॅन झाला पण अवेलेबल आहे वाटतं टस्क्यू एक्स. ठीक आहे. टर्ब्युटॅलिन आहे एक्सपेक्टोरन मध्ये. एम्ब्रोक्झोल आहे. गोयाफेन्सिन आहे. म्हणजे ब्रोमहेक्झिन किंवा एम्ब्रोक्झोल यूज होतो म्युकोलायटिक मध्ये आणि म्युकस सिक्रेशन एन्हान्सर मध्ये काय यूज होतं? गोयाफेन्सिन. लक्षात आलं? म्हणजे सिक्रेशन एन्हान्सर मध्ये फक्त तुम्हाला जे USFDA अप्रूव्ह आहे ते गोयाफेन्सिन आहे. तर खूप साऱ्या कप सिरप मध्ये पण काय आहे? गोयाफेन्सिनच आहे. लक्षात आलं? आता हा एक ब्रँड आहे पहा, मी सर्कल केलंय, डिलिटस पी म्हणून आहे. बरोबर. यामध्ये ब्रोमहेक्झिन आहे म्युकोलायटिक म्हणून. सिक्रेशन एन्हान्सर कोणता आहे? गोयाफेन्सिन आहे. प्लस याच्यात काय केलेलं आहे? प्लस फिनिलेफ्रिन ऍड केलेलं आहे. ओके. फिनिलेफ्रिन. तर ते फिनिलेफ्रिनचा रोल काय आहे याच्यामध्ये? काही आयडिया तुम्हाला? अँटीहिस्टॅमिनिक्स. नाही, फिनिलेफ्रिन तर अँटीसिक्रेटिव्ह फिनिलेफ्रिन जे आहे ना, हा फेनिलेफ्रिन. काय आहे फिनिलेफ्रिन? काय आठवतं? डिकंजेस्टंट नाही. ब्रोंकोडायलेटर. डिकंजेस्टंट हा, डिकंजेशन म्हणून होऊ शकतं. ओके. म्हणजे नेझल डिकंजेशन म्हणून आहे हा किंवा Nasal हा म्हणजे म्युकोजल सिक्रेशन, जे म्युकोजा जो आहे ना, म्युकोजल इडेमा वगैरे ते कमी करू शकतो. हा. ठीक आहे. तर हा नेझल सर. डिकंजेस्टन म्हणून त्याचा यूज असेल. ठीक आहे. तर काही ठिकाणी आहे, काही कप सिरप मध्ये तो ऍड आहे. ओके. ओके. यामध्ये एम्ब्रोक्झोल, टर्ब्युटॅलिन, गोयाफेन्सिन आहे. तर गोयाफेन्सिन गोयाफेन्सिनच म्युकस सिक्रेशन एन्हान्सर आहे आणि म्युकोलायटिक मध्ये एम्ब्रोक्झोल किंवा ब्रोमहेक्झिन यापैकी यूज केलं जातं. कप सिरप मध्ये ऍसिटिलसिस्टीन आहे का? नाही नाहीये. बरोबर आहे. तर आहे. आणि ब्रोंकोडायलेटर मध्ये टर्ब्युटॅलिन किंवा लिव्होसाल्ब्युटामॉल त्यात ऍड करतात. ठीक आहे. अँटीटेसिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आता आपण डिस्कस करणार आहोत. अँटीटेसिव्ह आपण ड्राय कप साठी यूज करतो आणि हे जर तुम्हाला मेकॅनिझम नाही आठवलं अँटीटेसिव्हचं, तर ऍटलिस्ट तुम्ही लिहायला पाहिजे की दीज आर कप सप्रेशन ड्रग. बरोबर आहे. सेंट्रली ऍक्टिंग म्हणू शकतो आपण किंवा कप सेंटर सप्रेस करता असं म्हणू शकतो. बरोबर आहे. लक्षात आलं? तर मेजॉरिटी सेंट्रली ऍक्टिंग आहे, काही पेरिफेरली ऍक्टिंग पण आहेत. तर अँटीटेसिव्ह आपण ड्राय कप मध्ये यूज करतो. तर these are the drugs that act in the CNS to raise the threshold of the cup center. जी कप सेंटर मधली कपची थ्रेशोल्ड आहे ती वाढवतात.
or act peripherally in the respiratory tract to reduce ट्युशल इम्पल्सेस, म्हणजे पेरिफेरल साईट कडून ब्रेनकडे इम्पल्स जे जातात ते कमी करायला मदत करतात. काही ड्रग बोथ ऍक्शनने ऍक्ट होतात. तर सेंट्रली ते कप सेंटरचं थ्रेशोल्ड वाढवतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि पेरिफेरली ते रेस्पिरेटरी ट्रॅक मधून ट्युशल इम्पल्स ब्रेनकडे पाठवण्याचं कमी करतात. ओके, ह्या दोन पैकी एका ऍक्शनने ऍक्ट होतात किंवा दोन्ही ऍक्शनने ते ऍक्ट होऊ शकतात. आणि अँटीटेसिव्ह वी जनरली यूज इन नॉन प्रोडक्टिव्ह कप. प्रोडक्टिव्ह कप मध्ये जर प्रोडक्टिव्ह कप खूप जास्त आहे, टायर होत झालेला आहे, म्हणजे टायरिंग आहे खूप, आणि पेशंटचं स्लीप डिस्टर्ब झालंय, आणि पेशंटला बाकी हर्निया, पाईल्स, कार्डियक डिसीज आहे, ऑक्युलर सर्जरी, त्यावेळेसच फक्त आपण प्रोडक्टिव्ह कप पण सप्रेस करू शकतो. पण प्रोडक्टिव्ह कप साठी तुम्हाला जर विचारलं तर एक्सपेक्टोरंट आपण यूज करायचे, हे तुम्हाला सांगायचंय. म्युकोस सिक्रेशन एनहान्सर प्लस म्युकोलायटिक कॉम्बिनेशन मध्ये. ओके, आणि अँटीटेसिव्ह ड्राय कप मध्ये यूज करतो. सेंट्रली ऍक्टिंग ऍक्शन जी आहे ते कप सेंटरचं थ्रेशोल्ड वाढवणारी आहे, आणि पेरिफेरली टिश्यू इम्पल्स रिड्यूस करतात. ओपाइड, नॉन ओपाइड आणि अँटीहिस्टॅमिनिक असे ग्रुप आहे. ओपाइड मध्ये कोडिन पॉप्युलर आहे, नॉन ओपाइड मध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. तर ओपाइड अँटीटेशिव, मॉर्फिन अँड इट्स कंजेनर आर द मोस्ट इफेक्टिव्ह अँटीटेशिव. पण का नाही यूज करत? कारण त्यांना ऍडिक्टिंग प्रॉपर्टी जास्त. मॉर्फिन इज नॉट सुटेबल फॉर ट्रीटिंग कफ बिकॉज ऑफ इट्स स्ट्रॉंग ऍडिक्टिंग अँड रेस्पिरेटरी डिप्रेशन प्रॉपर्टी. In that we can use codeine, opioid analgesics मधला. So codeine is a opium alkaloid similar to or less potent than morphine, but it has more selective action on cuff center. Codeine suppresses cuff for about 6 hours. As compared to morphine, abuse liability is low, but it is present. म्हणजे अब्यूज लायबिलिटी म्हणजे काय? पेशंटला परत परत ते ड्रग घेण्याची इच्छा होणं, त्याला अब्यूज लायबिलिटी असं म्हणतात. बरोबर आहे. आणि जर ड्राय कपच्या पेशंटला आपण कोडिन यूज केला तर कोणता ऍडव्हर्स इफेक्ट त्या पेशंट मध्ये दिसू शकतो? तर त्याचा आन्सर आहे कॉन्स्टिपेशन. ओके, लक्षात आलं? कोडिन आपण अँटी मोटिलिटी ड्रग म्हणून पण यूज करू शकतो डायरियाच्या पेशंट मध्ये, नॉन इन्फेक्टिव्ह डायरिया मध्ये. परंतु परत त्या कोडिनला प्रॉब्लेम काय आहे की कोडिन बरोबर अब्यूज लायबिलिटी आहे. कोडिन कॉन्स्टिपेशन करतो, त्याच्यामुळं नॉन इन्फेक्टिव्ह डायरिया मध्ये आपण कोडिन अँटी मोटिलिटी ड्रग म्हणून यूज करू शकतो, परंतु आपण करत नाही. त्याच्याऐवजी आपण लोपरॅमाइड यूज करतो किंवा डायफिनोक्झाइलेट यूज करतो. लोमोटिल त्याचं ब्रँड नेम आहे. पण कोडिन आपण डायरियाच्या पेशंट मध्ये पाहिलंय तुम्ही कधी यूज कोडिनचा? नाही. तर त्याचं रिझन आहे अब्यूज लायबिलिटी. बरोबर आहे. तुम्हाला बुक्स मध्ये मेन्शन असेल कोडिन अँटी मोटिलिटी ड्रग डायरिया मध्ये, परंतु आपण यूज करत नाही बिकॉज ऑफ द रिस्क ऑफ अब्यूज लायबिलिटी. सिमिलरली ड्राय कप साठी कोडिन युजफुल आहे, पहिले यूज केला जायचा, पण आता तुम्हीच म्हणताय की तो भेटतला डिफिकल्ट आहे, कोरेक्स पण. तर काही ब्रँडचे अवेलेबल असेल, पण अब्यूज लायबिलिटी त्याला आहे. आणि डेफिनेटली मी ते म्हणजे हॉस्टेल मध्ये असताना मी ते काही स्टुडंट्सला किंवा काही जे मुलं असतात ते कोरेक्सला काय म्हणता येईल की त्यांना त्याची सवय लागलेली असते. ठीक आहे. आणि हायर डोसला हे ड्रग रेस्पिरेटरी सेंटर डिप्रेस करतात, ड्राउझीनेस प्रोड्यूस करतात, ड्रायव्हिंग इम्पेअर्ड होऊ शकतं. ओके, लाईक मॉर्फिन, कोडिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन अस्थमॅटिक पेशंट, ज्या पेशंट मध्ये रेस्पिरेटरी रिझर्व डिमिनिश झालेलं असतं, आणि चिल्ड्रन मध्ये पण तो अवॉइड केला पाहिजे. ओके, ड्राउझीनेस होऊ शकतं. तर कोडिन आता आपण जास्त यूज करत नाही. कफ सप्रेसंट आहे तो, पण त्याच्याबरोबर तो सिडेशन प्रोड्यूस करतो, अब्यूज लायबिलिटी आहे, ड्राउझीनेस प्रोड्यूस करतो, रेस्पिरेटरी डिप्रेशन तो करतो. त्याच्यामुळं आपण ते जनरली
त्याच्याऐवजी डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन यूज केला पाहिजे. सरांनी एक मेसेज टाकलाय, प्रिव्हियसली फोलकोडिन वॉज यूज इन पीडियाट्रिक्स एज ग्रुप ॲज अँटीटिश्यू बट नॉट प्रोमोटेड नाउअडेज. फोलकोडिन पण यूज केला जायचं पीडियाट्रिक्स मध्ये, सरांनी सांगितलं आता की पहिले फोलकोडिन यूज केला जायचा. तर कोडिन, फोलकोडिन हे ओपाइड ग्रुपचे ड्रग आहेत. तर मेकॅनिझम मध्ये काय आहे, तुम्हाला सेंट्रल कप सेंटर सप्रेसंट ऍक्शन एवढं जरी लिहिलं तरी चालेल तुम्हाला. ठीक आहे. इथिल मॉर्फिन सिमिलर आहे कोडिन सारखा, फोलकोडिन सिमिलर आहे कोडिन सारखंच. ओके. त्यात आता चिल्ड्रन मध्ये तो यूज करायचा आहे, पण त्याला अनाल्जेसिक आणि ऍडिक्टिंग प्रॉपर्टी नाहीये फोलकोडिनला. तर चिल्ड्रन मध्ये सर म्हणता यूज केला जायचा. ओके. आता नॉन ओपाइड अँटीटेसिव्ह यामध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता हे थोडं मेकॅनिझम किंवा बाकीच्या गोष्टी आहे ना, एक लाईन मध्ये तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे, कारण आता डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन बुक्स मध्ये पण नाहीये. ठीक आहे. सेंट्रल कप सेंटर सप्रेसन किंवा कप सेंटर सप्रेसन ड्रग आहे. नॉस्कॉपिन हा ओपियम अल्कोलाइड आहे, परंतु याला नार्कोटिक ऍक्शन नाही, अनाल्जेसिक ऍक्शन नाही, त्यांना डिपेंडन्स इंड्युसिंग प्रॉपर्टी नाही, त्यामुळे तो नॉन ओपाइड म्हणून काही बुक्स मध्ये मेन्शन आहे. परंतु नॉस्कॅपिनचा एक ड्रॉबॅक आहे, तो हिस्टामाइन रिलीज करतो, त्यामुळे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं, स्पेशली इन अस्थमॅटिक पेशंट. जो अँटीटेशिव म्हणून खूप पॉप्युलर ड्रग आहे तो आहे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन. ओके. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन इट इज ए सिंथेटिक सेंट्रल NMDA रिसेप्टर अँटागोनिस्ट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कप सेंटर सप्रेस होतो, पण कसं होतं, तर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन इज ए सिंथेटिक सेंट्रल NMDA रिसेप्टर अँटागोनिस्ट. आणि यामध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन म्हणजे डी आयसोमर झाला, त्याला अँटीटेसिव्ह ऍक्शन आहे, आणि एल आयसोमर जो आहे त्याला अनाल्जेसिक ऍक्शन आहे. कोडिनला कॉन्स्टिपेशन साइड इफेक्ट होता. डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन इज डिव्हाइड ऑफ कॉन्स्टिपेटिंग ऍक्शन. परत डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचा ऍडव्हान्टेज काय, इट इज अ नॉन ऍडिक्टिंग. बरोबर आहे. तरी पण तो नॉन ऍडिक्टिंग असला तरी पण काही ड्रग अब्युजर ला त्याची सवय लागते, किंवा काही लोकांमध्ये त्याचं ऍडिक्शन लागू शकतं. परंतु कोडिनचा विचार केला आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचा विचार केला तर कोडिन हा जास्त ऍडिक्टिंग आहे आणि डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन हा नॉन ऍडिक्टिंग म्हणूनच कन्सिडर होतो. तर साइड इफेक्ट, ड्राउझिनेस, आता सेंट्रल कप सप्रेसंट आहे, CNS सप्रेशन डिप्रेशन इफेक्ट आहे, तर ड्राउझिनेस होणार आहे, डिझिनेस होणार आहे. ओके. आणि हाय डोसला हॅल्युसिनेशन, अटॅक्सिया. नॉट ऍडव्होकेटेड इन चिल्ड्रन बिलो 6 इयर. लहान मुलांमध्ये 6 वर्षाच्या खाली तो ऍडवाइस करत नाही. लहान मुलांना ड्राय कप साठी ट्रीटमेंट देतात का, तुम्ही काय करतात? ड्राय कप पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन ऍज पर बुक्स 6 वर्षाच्या खाली अवॉइड करा म्हणतात, तर तुम्ही यूज करता का, की क्लिनिकल प्रॅक्टिसचा सिनेरिओ काय आहे तो मी विचारतोय. येस सर, वी यूज इट. यूज कर. ओके. करतो सर यूज आम्ही. ओके. ठीक. आता सिनेरिओ, क्लिनिकल सिनेरिओ वेगळा असतो. ओके. पण बुक्स मध्ये हे पॉइंट मेन्शन आहे, मी पण त्याचा यूज पाहिलाय. ओके. त्यामुळे तुम्हाला विचारलं. ओके. ओके. आता बाकीचे पण ड्रग जे आहेत ते तुम्ही ऐकले नसतील, क्लोफेनडायनॉल आणि प्रिनॉक्स डायाझाईन. ह्या दोन पैकी कोणता ड्रग ऐकलाय तुम्ही? नाही. नाही. तर नाही सर. क्लोफेनडायनॉल हे सेंट्रली ऍक्टिंग अँटीटेसिव्ह आहे, त्याला वीक अँटी हिस्टॅमिनिक, अँटी कोलिनर्जिक आणि लोकल अॅनास्थेटिक प्रॉपर्टी पण आहे.
अनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंग आहे. तर क्लोफेनडिनॉल पण जास्त मी त्याचा पण यूज पाहिलेला नाहीये. प्रिनॉक्स डायाझाईन हा ड्रग हंगरीमध्ये डेव्हलप झालाय. याची जी ऍक्शन आहे ही पेरिफेरल ऍक्शन आहे. मी तुम्हाला आधीच्या ड्रगला सांगितलं सेंट्रल कप सप्रेस सेंटर सप्रेस करतं, कप सेंटर सप्रेस करतं. पण प्रिनॉक्स डायाझाईन आहे ना, काय करतात की जे टिश्यू इम्पल्स आहे लंग्स मध्ये ओरिजिन होतात, रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर लंग्स कडून सिग्नल्स ब्रेन कडे जातात. तर हे टिश्यू इम्पल्स जे आहेत ते सप्रेस करतात. ओके. जे पल्मोनरी स्ट्रेच रिसेप्टर आहे त्याचं डिसेन्सिटायझेशन करतात. म्हणून प्रिनॉक्स डायाझाईन हा अँटीटसिव्ह ऍक्शन असणारा ड्रग आहे, पण त्याची ऍक्शन पेरिफेरल साईटवर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा पण म्हणजे जास्त कॉमनली यूज होत नाही, त्याची इफिकेसी एवढी चांगली नाही. त्यानंतर काही अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करतो. तर ॲज अ अँटीटॅश्यू म्हणून यूज करतात, किंवा एक्सपेक्टोरेशन म्हणजे एक अँटीटॅश्यू फॉर्म्युलेशन मध्ये पण आणि एक्सपेक्टोरंट फॉर्म्युलेशन मध्ये पण H1 अँटीहिस्टॅमिनिक्स ऍड करतात. तर त्यांना सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे ते कप सेंटर सप्रेस करतात, त्यामुळे ड्राय कप मध्ये उपयुक्त राहतील. परंतु फक्त कप सेंटरच ते सप्रेस करत नाही, बाकी साईटलाही सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं की H1 अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, किंवा फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला आपण म्हणू शकतो की CNS ऍक्शन प्रॉमिनंट आहे. त्यामुळे आपण फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स इथं यूज करतो. यामध्ये सेट्रिझिन लिव्होसेट्रिझिन आपण यूज करत नाही, हे लक्षात घ्या. क्लोरफेनिरामाइन, मॅलिएट, डायफेनहायड्रामाइन, प्रोमिथॅझाइन आपण कॉमनली यूज करतो. ओके. मग सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक जे आहे फेक्झोफिनॅडिन, लोरॅटेडिन, दे आर नॉट इफेक्टिव्ह. तर तुम्हाला जर कोणी विचारलं की कफ मध्ये H1 अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये फर्स्ट जनरेशन यूज करणार का सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स, तर ज्यावेळेस आपण अँटीहिस्टॅमिनिक्स टॉपिक पाहूया, H1 अँटीहिस्टॅमिनिक्स आपण डिस्कस करणार आहोत ऑटोकॉइड मध्ये, तर त्यात तुम्हाला लक्षात ठेवायचे की फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करतो. त्यांना सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे, आणि त्यामुळे कफ सेंटर सप्रेस होतात. बरोबर आहे, लक्षात आलं. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण यूज करत नाही. हे नाव ऐकले तुम्ही, क्लोरफेनिरामाइन, डायफेनहायड्रामाइन, प्रोमिथॅझिन. येस Yes, सर. sir. तर हो, sir. हे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आहे. H1 अँटीहिस्टॅमिनिक्स मध्ये दोन ग्रुप आहे, फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. फर्स्ट जनरेशन मध्ये हे नावं तुम्ही ऐकले. सेकंड जनरेशन मध्ये कोणते? सेट्रिझिन, लिव्होसेट्रिझिन, फेक्झोफेनॅडाइन, लोरॅटॅडिन, हे सगळे सेकंड जनरेशन आहे. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्सला सिडेटिव्ह प्रॉपर्टी नाही आणि अँटीकोलिनर्जिक ऍक्शन नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता तुम्हाला मी सांगितलं की हे ड्राय कप मध्ये कसं यूज करतात, काय यूज करतात. तर ड्राय कप मध्ये त्यांना कोणती प्रॉपर्टी आहे? सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ते कप सेंटर काय करतील? CNS डिप्रेशन प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ते काय करतील? कप सेंटर सप्रेस करतील. तर ड्राय कप मध्ये CNS सप्रेसंट ऍक्शन असल्यामुळं ते यूज होत आहे. हे क्लिअर झालं तुम्हाला? लक्षात आलं? आता काही प्रोडक्टिव्ह कप साठी जे फॉर्म्युलेशन आहे त्यामध्ये पण अँटीहिस्टॅमिनिक्स कॉम्बिनेशन तुम्हाला दिसतील, म्हणजे अँब्रोक्झॉल, गोयाफेन्सिन बरोबर हे कॉम्बिनेशन तुम्हाला देऊ शकतं क्लोरफेनिरामाइनचं. तर मग यांना एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टी नाहीये. ओके, हे लक्षात घ्या. ओके, एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टी नाहीये. तर ते इन कॉम्बिनेशन विथ एक्सपेक्टोरंट काय यूज करतात? एक म्हणजे जर ॲलर्जिक प्रॉब्लेम असेल पेशंटला, ओके, तर मग ॲलर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू ते आपण ऍड करू शकतो अँटीहिस्टॅमिनिक कॉम्बिनेशन.
तर अँटीहिस्टॅमिनिक प्लस एक्सपेक्टोरंट कॉम्बिनेशन पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. एक मेसेज सरांचा. लिव्होड्रोप्रोपिझाइन सेफर अँटीडेसिव्ह अबाउट 2 years age group. Inhibition of sensory C fibers in airway. Okay. लिव्होड्रोप्रोपायझिन तुम्हाला हे दिसतंय? मेसेज दिसतोय सरांचा? येस सर. आता मला पण हा ड्रग विषयी मला माहित नाहीये. तुम्हाला कोणाला माहित असेल तर सांगू शकता किंवा ग्रुपवर येस टाकू. सर, यूज करतात. काय आहे तो म्हणजे लिव्होड्रोप्रोपायझिन कोणत्या यूज इन ड्राय कप सर. ड्राय कप? हो. ओके. इन चिल्ड्रन पेरिफेरली ऍक्टिंग अँटीट्युसिव्ह एजंट आहे ते. पेरिफेरली ऍक्टिंग. ओके. हा. ठीक आहे. ठीक आहे. तो बुक्स मध्ये मेन्शन नाहीये त्रिपाठीमध्ये. आहे ह्याच्यात शानबाग मध्ये आहे सर. ओके, शानबाग मध्ये आहे. ठीक आहे. हम्म. ठीक आहे, चालेल. तो एक तुम्ही ऍड करून घ्या तुमच्या ह्याच्यात, कारण माझ्या नोट्स मध्ये तर म्हणजे मी आजच म्हणजे माझ्या ऐकण्यात शानबाग मी वाचलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी जे पाहिलेलं आहे म्हणजे त्रिपाठी त्यामध्ये मला हा ड्रग नाही सापडला. तर ठीक आहे, आपण तो ऍड करूया. चांगलं आहे की अबोव 2 years एज ग्रुप मध्ये अँटीडेसिव्ह म्हणून लिव्होड्रोप्रोपायझाइन यूज केला जातो. ओके. आणि काही तुमचा ब्रँड हा बोला ना सर. झिरोटस नावाने येतं सर. झिरोटस नावाने. झिरोटस. रॅपिटस. ओके, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. मग तसं ब्रँड नेम पण मला टाका ग्रुपवर, म्हणजे मला ते मला तो काय म्हणता येईल की त्या ड्रग विषयी जाणून घ्यायचंय. मला तर माहित नाहीये. ठीक आहे, चालेल. तो पण आपण यूज करतो. ओके. तर ओके, रॅपिटस ब्रँड नेम. रेसवास. रॅपिटस. रेसवास. ओके. पेरिफेरली ऍक्टिंग आहे. ओके. म्हणजे प्रेनिक्स डायाझाईन सारखाच आहे तो. ओके. आणि लास्ट जो आहे आता ब्रॉन्कोडायलेटर्स आपण पाहणार आहे. त्यात साल्ब्युटामॉल टर्बिटॉलिन काही फॉर्म्युलेशन मध्ये असतं. तर ब्रॉन्कोस्पाझम कॅन इंड्यूस ऑर ॲग्रिवेट कफ, हे लक्षात घ्या. ब्रॉन्कोस्पाझम झालं तर कफ इंड्यूस होऊ शकतो, ॲग्रिवेट होऊ शकतो. स्टिम्युलेशन ऑफ पल्मनरी रिसेप्टर कॅन ट्रिगर बोथ कफ अँड ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, एस्पेशली in individual with bronchial hyperreactivity. Bronchodilators relieve cough in such individual and improve the effectiveness of cough in clearing secretions and by increasing surface velocity of airflow during the act of coughing. The bronchodilators आपण काही कफ सिरप मध्ये बघितलेले कॉम्बिनेशन मध्ये. तर हे जे सिक्रिशन आहे ते क्लिअर होण्यासाठी मदत करतात. म्हणजेच काय म्हणता येईल की हे सिक्रिशन रेस्पिरेटरी ट्रॅक मधून बाहेर पडण्यासाठी हे मदत करतात. दे शुड बी यूज ओनली वेन अन एलिमेंट ऑफ ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन इज प्रेझेंट अँड नॉट रुटीनली. म्हणजे ज्यावेळेस एलिमेंट ऑफ ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन प्रेझेंट असेल त्यावेळेस आपण ब्रॉन्कोडायलेटर कॉम्बिनेशन वाले कप सिरप दिले पाहिजे. ज्या कप सिरप मध्ये ब्रॉन्कोडायलेटर पण ऍड आहे. प्रत्येक कप सिरप मध्ये ब्रॉन्कोडायलेटर ऍड नसेल. काही कप सिरप मध्ये ब्रॉन्कोडायलेटर असतात, काही मध्ये नसतात. ठीक आहे. तर काही पेशंट मध्ये कफ बरोबर ब्रॉन्कियल हायपर रिएक्टिव्हिटी असते. ब्रॉन्कियल हायपर रिएक्टिव्हिटी मग ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं. तर अशा पेशंट मध्ये आपण ब्रॉन्कोडायलेटर यूज करू शकतो. रुटीनली यूज नाही केलं पाहिजे ऍज पर द केडी त्रिपाठी. ओके. तर तुम्ही जे कप सिरप यूज करतात त्यात ब्रॉन्कोडायलेटर कॉम्बिनेशन वाला यूज करता का नाही? नाही. करतो नाही. सर. करता म्हणजे करतो सर. काही कॉम्बिनेशन मध्ये Yes. काही कॉम्बिनेशन मध्ये टर्ब्युटॅलिन किंवा
लिओसाल्ब्युटामॉल साल्ब्युटामॉल असेल, म्हणजे हम्म. कफ फॉर्म्युलेशन एवढे अवेलेबल आहे मार्केटमध्ये वेगवेगळे, ठीक आहे. तर खूप. कॉम्बिनेशन तुम्ही जे यूज करतात तर एक ठीक आहे, प्रोडक्टिव्ह कप मध्ये तुम्हाला अँब्रोक्झॉल किंवा ब्रोमेक्झिन बरोबर गोयाफेन्सिन आहे, पण त्याच्याबरोबर ऍडिशनली काही ठिकाणी आपण फिनिलेफ्रिन पाहिलं, काही ठिकाणी टर्ब्युटॅलिन पाहिलं, काही ठिकाणी आपण लिओसाल्ब्युटामॉल पण पाहिलेलं आहे. तर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन कॉम्पोनंट जर पेशंट मध्ये असेल तर मग ब्रॉन्कोडायलेटर पॉइंट ऑफ व्ह्यू, ब्रॉन्कोडायलेटर ऍक्शन वाला ड्रग त्यात असलेला कफ सिरप कधी यूज करणं बेटर आहे, ठीक आहे. तर अशा रीतीने आपण ट्रीटमेंट ऑफ कफ डिस्कस केलेली आहे. शॉर्ट नोट साठीच हा टॉपिक येतो. ओके, आता पहा, फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स of bronchodilator with anti-TSC are not satisfactory because differences in time course of action of the components. म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर विथ एक्सपेक्टोरन कॉम्बिनेशन आपण यूज केलेले चालू शकता, परंतु ब्रॉन्कोडायलेटर प्लस अँटीटिश्यू कॉम्बिनेशन एवढे सॅटिस्फॅक्टरी नाहीत असं केडी त्रिपाठीचं म्हणणं आहे. बरोबर आहे. अजून एक पॉइंट त्रिपाठीत मेन्शन केलेला आहे, फिक्स डोस कॉम्बिनेशन ऑफ सेंट्रली ऍक्टिंग अँटीटेसिव्ह. सेंट्रली ऍक्टिंग अँटीटेसिव्ह म्हणजे त्यात कोडिन असेल, नॉस्कॅपिन असू शकतो, डेक्स्ट्रोमिथॉर्फेन असू शकतो. तर सेंट्रली ऍक्टिंग अँटीटेसिव्ह विथ ब्रॉन्कोडायलेटर कॉम्बिनेशन, ओके, or centrally acting antitussive with antihistaminic combination having high atropinic activity have been banned in India but many are still marketed. म्हणजे खूप सारे जे कप फॉर्म्युलेशन आहे ते आता बॅन झालेले आहे, परंतु मार्केटमध्ये तरी सुद्धा अवेलेबल आहे, ठीक आहे. माझ्यामध्ये टस्क्यू पण बॅन झालं मध्ये, स्टील अवेलेबल आहे ना. आहे सर. तर आता हे जे पॉइंट आहेत हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू मी डिस्कस केलेत की सेंट्रल ऍक्टिंग अँटीटेसिव्ह विथ ब्रॉन्कोडायलेटर किंवा सेंट्रल ऍक्टिंग अँटीटेसिव्ह विथ अँटीहिस्टॅमिनिक कॉम्बिनेशन जनरली इंडियामध्ये बॅन झालेले आहेत. सर होपिंग कप विषयी काही सांगता येईल? होपिंग कप. ओके, उफिंग कप म्हणजे त्याला दुसरं नाव माहिती आहे तुम्हाला? डांगे खोकला. हा, डांग्या खोकला. Pertussis. ओके, 100 डेज कप पण Pertussis. म्हणतात त्याला का नाही? Pertussis. हा, पर्टुसिस किंवा 100 डेज कप काही असं आहे का दुसरं नाव? त्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स देणं गरजेचं आहे मेन ना, म्हणजे तो जो पर्टुसिस बोर्डिटेला पर्टुसिस नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे ना त्याने होतो. ओके, आणि यामध्ये कसं आहे की आता प्रिव्हेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू तो आपण वॅक्सिनेशन देतो ना, जे आपण डिप्थेरिया पर्टुसिस टिटेनस डीपीटी वॅक्सिन आहे किंवा नंतर डीटी देतात. तर लहान मुलांमध्ये ते आपण प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू तर आहे, कव्हर करतो. जर याच्यात जर उफिंग कप झाला तर मग त्यामध्ये आपण मॅक्रोलाइड्स, एझिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन किंवा इरिथ्रोमायसिन यूज करतो. अँटीबायोटिक्स आपल्याला यूज करावं लागतात. आणि बाकी मग बाकीची सपोर्टिव्ह क्लिअर तर आपल्याला करणं गरजेचंच आहे. म्हणजे मी अजून कधी ओपिंग कपचा मी पेशंट नाही पाहिलेला, ठीक आहे. तर डीपीटी वॅक्सिन एक आहे, ती प्रिव्हेंटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो. बाकी अँटीटेसिव्ह म्हणजे ॲझिथ्रोमायसिन हा ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर होतो. तुम्ही पाहिलाय पेशंट कधी? नाही का ओपिंग कपचा? म्हणजे आयसीयू म्हणजे आपल्या काय म्हणता येईल की हॉस्पिटलाइज झालाय आणि पेशंटला माहित झालंय असं? ओके, ठीक आहे. त्याला 100 डज कप पण असं एक नाव आहे, म्हणजे मी माझ्या वाचनात आहे की 100 डज कप पण म्हणतात त्याला. म्हणजे
काही पेशंट मध्ये तेवढं जास्त दिवस राहत असेल तो, ओके, Yes. तर त्याला अँटीबायोटिकची गरज पडते. ओके सर. ओके, अजून काही कोणतं कफचं? आता कफचं जे आहे, आपण जी ट्रीटमेंट पाहिली ती सगळी सिम्पटमॅटिक आहे. Yes. प्रोडक्टिव्ह कपला कोणता द्यायचा आणि ड्राय कपला कोणता, म्हणजे ड्राय कपला कोणते ड्रग देतात, असं क्वेश्चन तुम्हाला तयार करायचं आहे. ठीक आहे, तर शॉर्ट Yes. नोट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला येईल आणि कॉज ऑफ द कफ काय त्याच्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट त्यात ऍड करावं लागेल. म्हणजे कॉज काय आहे, कोणता कोणता कारण आहे. ठीक आहे, Correct. तर Yes. आहे तर ॲलर्जिक कॉम्पोनंट असेल तर तुम्हाला कॉर्टिकोस्टेरॉइड पण यूज करावं लागतं. इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड काही वेळेस खूप चांगले रिझल्ट देतात. Yes. इन्फेक्टिव्ह कॉज असेल तर अँटीबायोटिकचा कोर्स करणं गरजेचं असतं. Yes. हम्म. ओके, अजून काही? तर बोल. ग्रुप बद्दल काही सांगा ना, अॅक्यूट एलटीबी जे म्हणतो आपण. कोणता? ग्रुप एलटीबी, लॅरिंगो ट्रॅकिओ ब्रॉन्कायटिस अॅक्यूट, म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन. लॅरिंगो ट्रॅकिओ ब्रॉन्कायटिस अॅक्यूट एलटीबी जे म्हणतात, ग्रुप सिंड्रोम. कोरडाच खोकला असतो तो, पण व्होपिंग कफ सारखाच पण डिफरंट एंटायटी आहे थोडी. हो का? नाही, त्याविषयी मला डिटेल माहित नाहीये. पिडियाट्रिक एज ग्रुप मध्ये बऱ्यापैकी ओके ओके ऐकायला मिळतं म्हणजे. ओके 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 ग्रुप CROUP. हा, सीआर. ओके, तर जनरल तो व्हायरल इन्फेक्शन म्हणूनच कन्सिडर होतो. म्हणजे लॅरिंगो ट्रकिओ ब्रॉन्कियल इन्फ्लामेशन त्यात असेल. जसं नाव तुम्ही हा. सांगताय, ॲक्यूट लॅरिंगो ट्रकिओ ब्रॉन्कायटिस. ओके, तर जनरली तो आता अप्पर एअरवेशी रिलेटेड आहे आणि मोस्टली व्हायरल कॉज त्याचा असतो. तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, लहान मुलात तो कॉमन आहे. ओके, बऱ्यापैकी मेडिकल इमर्जन्सी समजलं जातं सर एलटीबी. म्हणजे इमेजिएट ट्रीट करणं गरजेचं असतं. इमिजिएट स्ट्रायडर साऊंड ऐकू येतो. हा, स्ट्रायडेड साऊंड ऐकू येतो. ओके, पण त्याच्यामध्ये आता म्हणजे काय म्हणता येईल की डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, आता त्याविषयी मला काही माहित नाही. म्हणजे तो तो व्हायरल एंटिटी आहे. ओके, आता व्हायरल एंटिटी म्हणजे डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू काय सिम्पटम्स वरूनच आहे. त्यात डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू असं काही हे नसेल, पण त्याला ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू काय देणार, हा एक आहे. आता नाही, आपण इमर्जन्सी कॉर्टिकोस्टेरॉइडच लागतात सर, इनहेलेशनल पण आणि कधी कधी ओरल. ओके, इनहेलेशनल किंवा अलॉंग विथ ओरल पण. ओके 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 म्हणजे ओके, आणि बाकी अजून काही? कॉर्टिकोस्टेरॉइडला रिस्पॉन्ड लवकर करतात ते. ओके, आता कॉर्टिकोस्टेरॉइड कसे यूज करतात, का करतात त्याविषयी मला माहित नाही. रिस्पॉन्स चांगला करतात. आता व्हायरल ओरिजिन आहे तो. अँटी इन्फ्लेमेटरी एजंट म्हणून, कारण ब्रॉन्कायटिस सिव्हिअर असतं म्हणून अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून. ओके, व्हायरल असून पण आपण अँटी इन्फ्लॅमेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू करायला पाहिजे असं. ओके, म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरीच बेस असणार त्याचा, तुम्ही जे म्हणताय ते अँटी इन्फ्लॅमेटरीच हो त्याचा बेस असणार आहे. बाकी त्याला दुसरं, आता व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे तो सेल्फ लिमिटिंग असणार आहे. फक्त जो इन्फ्लामेशन झालेला आहे व्हायरल कॉजमुळे, ते कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जनरली आपण म्हणतो की व्हायरल कॉज असेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड नाही यूज करत, पण त्यामध्ये मेन काय असतं की सिव्हिअर कंडिशन असेल त्यात कॉर्टिकोस्टेरॉइड देऊन जर आपण इन्फ्लामेशन कमी केलं तर ते बेनिफिशियल असेल तर आपण यूज करतो. ओके, कॉर्टिकोस्टेरॉइड ठीक आहे. आणि पेशंटला काही बाकी अजून काही ऍडमिट करून नेबुलायझेशन वगैरे करावं लागेल? येस सर, सिम्पटमॅटिक नेबुलायझेशन पण लागतं. नेबुलायझेशन ठीक आहे. ओके, मला म्हणजे मी काय म्हणता येईल की मला त्याच्याविषयी डिटेल जास्त माहित नाही. क्रूप सिंड्रोम त्याचं मी पाहतो, मी तसं टाकेल मी ग्रुपवर. पण तुम्हाला जे माहिती तुम्ही टाका. त्यात कफ असतं का खूप? हो सर, स्ट्रायडर म्हणजे हार्श बार्किंग कफ असतो. ड्राय कफ पण पेनफुल आणि म्हणजे बच्चू रेस्टलेस असतं बऱ्यापैकी. सफोकेटिव्ह पण थोडस. लॅरेंजियल स्पाझम असं. ओके 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 ओके
लॅरेंजियल स्पाझम पण असतं, म्हणजे स्ट्रायडर पण दिसतं साऊंड. स्ट्रायडर पण. ओके, ठीक आहे. आणि त्यात कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केले जातात. ओके, ठीक आहे. इमिजिएट हो, सिम्पटोमॅटिक रिलीफ साठी. ओके. हा, त्याला दुसरा ऑप्शन पण नाहीये. इन्फ्लामेशन कमी करणं हाच एक आहे, कारण ड्रग्स तर अवेलेबल व्हायरल ओरिजिन आहे. ओके. त्यात सेल्फ लिमिटिंग असल्यामुळं तुम्हाला जे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट हीच महत्वाचं आहे. आणि पेशंट म्हणजे हे असतात का? म्हणजे मी अजून तो पेशंट पाहिलेला नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय की पेशंटची कंडिशन म्हणजे काय म्हणता येईल की सिरियस पण असतात का बच्चू, असं म्हणतोय. हो सर, म्हणजे सिव्हिरिटी जास्त असते, इमर्जन्सी ट्रीट करावंच लागतं. इमर्जन्सी कंडिशन. स्टिरॉइडला चांगला रिस्पॉन्ड करतो ते लवकर, इनहेलेशनल पण आणि ओरल पण. इनहेलेशनल आणि ओरल पण. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, ओके, थँक्यू. आपलं कफ फार्मॅकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू कफ फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटच आपण कव्हर केलेली आहे, आणि तेवढीच बुक्स मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटच विचारणार कफशी रिलेटेड. ओके, थँक्यू. 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 गुड नाईट. गुड. थँक्यू सर.